हॅलो अँड वेलकम बॅक टू मंथन आयएस अँड दिस इज सुप्रसाद. तर मित्रांनो, आजचा जो आपला डिस्कशनचा विषय असणार आहे तो म्हणजे बेसिकली प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. या या विषयाचं निवड करण्याचे बेसिकली नेमकं कारण हे आहे की कारण का हिस्ट्रीवरती आयोग दरवर्षी जेमतेम 15 क्वेश्चन्स पूर्व परीक्षेला विचारते, आपल्या सर्वांनाच माहित आहे. आणि त्या 15 क्वेश्चन्स पैकी जास्तीत जास्त जे वेटेज आहे ते आधुनिक भारताच्या इतिहासाला दिलं जातं. फार कमी वेटेज जे आहे ते एन्शियंट आणि मिडिवल इंडियाला दिलं जातं. त्यामुळे काय होतं की आपल्या समोर एक द्विधा मनस्थिती निर्माण होते की नेमकं आपल्याला हे कळत नाही की बेसिकली या 4 ते 5 क्वेश्चन्ससाठी नेमकं आपण कुठल्या सोर्समधून एन्शियंट आणि मिडिवल वाचायला पाहिजे. ठीक आहे. आणि एन्शियंट आणि मिडिवलचा पूर्ण जो सिलेबस आहे, जो फार मोठा सिलेबस आहे, तो फक्त आणि फक्त 5 ते 6 क्वेश्चनसाठी पूर्णपणे कव्हर करणं हे काही जास्त परवडणारी गोष्ट नाही आहे. कारण काय यामुळे काय होतं की बाकीच्या महत्त्वाच्या विषयांकडे आपलं दुर्लक्ष होण्याची जास्त शक्यता असते. क्लॅरिटी आहे? तर त्यामुळेच आपण हे बघितलं पाहिजे की नेमकं कुठल्या सोर्सचा वापर करून, नेमक्या कुठल्या सोर्समधून आपण जास्तीत जास्त इफिशियंटली आणि कमीत कमी वेळ खर्च करून चांगल्या प्रकारे आपण एन्शियंट आणि मिडिव्हल पूर्णपणे कव्हर करू शकू, जेणेकरून एक्झाममध्ये आलेले 70 ते 80% क्वेश्चन्स आपण इझिली सॉल्व्ह करू शकू. क्लॅरिटी आहे? तर याच अनुषंगाने आपण काय करतोय, बेसिकली एक सिरीज स्टार्ट करतोय. या सिरीजमध्ये फक्त आपण मागच्या 10 वर्षाचे पीवायक्यूज डिस्कस नाही करणार आहोत, तर त्याचबरोबर त्या पीवायक्यूच्या थीमवरती आधारित किंवा त्या पीवायक्यूज वरती आधारित आपण मोस्ट प्रोबेबल टॉपिक्स, त्याचबरोबर सब टॉपिक्स आणि नेमकं कशा प्रकारे आयोग प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरती क्वेश्चन विचारू शकते, हे आपण डिस्कस करणार आहोत. तर फक्त आणि फक्त अनालिसिसच नाही, तर बेसिकली पूर्व परीक्षा 2026च्या अनुषंगाने आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचं एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन सेशन्स आपण या पूर्ण व्हिडिओज मधून कव्हर करणार आहोत. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. आणि त्याचबरोबर कसं असतं, बेसिकली प्राचीन आणि मध्ययुगीन भारताला रिसोर्सेस अवेलेबल नाहीत किंवा नेमका आयोग कुठल्या रिसोर्स मधून हा प्रश्न विचारते, हेच बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कळत नाही. आणि या प्रश्नाचं समाधान करण्यासाठी आपण त्याचबरोबर या व्हिडिओ सेशन्स मधूनच या प्लेलिस्ट सोबतच आपण विद्यार्थ्यांना फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स देखील प्रोव्हाइड करत आहोत. क्लॅरिटी आहे? तर मग लेट स्टार्ट विथ द सेशन. तर सेशनच्या सुरुवातीला बेसिकली जर आपण मागच्या 10 वर्षाच्या एन्शियंट आणि मिडिवल ज्या पद्धतीने क्वेश्चन्स आयोगाने विचारले त्या ट्रेंडचा जर आपण अभ्यास केला, तर त्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की आयोगाने जवळपास मागच्या 10 वर्षामध्ये 64 क्वेश्चन हे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरती विचारलेले आहेत. त्यातले जवळजवळ 60% म्हणजे 59% जे क्वेश्चन्स आहेत ना, ते आयोगाने प्राचीन भारतावरती विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि उरलेले 41% जे क्वेश्चन्स आहेत ते आयोगाने मध्ययुगीन भारतावरती विचारलेले आहेत. एकंदरीत यावरून आपल्याला हे समजतं की मागच्या 10 वर्षामध्ये आयोगाचा जो कल आहे तो मध्ययुगीन भारतापेक्षा प्राचीन भारताकडे जास्त राहिलेला आहे. क्लॅरिटी आहे? त्यामुळे या दोन्ही विषयांचा अभ्यास करताना आपला सुद्धा अभ्यासाचा कल जो आहे तो मध्ययुगीन भारतापेक्षा प्राचीन भारताच्या इतिहासाकडे जास्त असला पाहिजे. आणि जर आपण सेपरेटली इयर वाईज किंवा वार्षिक जर आपण त्या पद्धतीने अनालिसिस केलं, तर फक्त 2 वर्ष वगळता आय थिंक 2017 आणि 2021 की ज्या 2 वर्षांमध्ये 17 मध्ये मध्ययुगीन भारतावरती एकही क्वेश्चन नाही विचारला, पण प्राचीन भारतावरती आयोगाने जवळपास 6 क्वेश्चन विचारलेत. बघा, 15 पैकी 6 क्वेश्चन जे आहेत ना त्या आयोगाने कम्प्लिटली प्राचीन भारतावरती विचारलेले आहेत. आणि 2021 मध्ये कुठे ना कुठे आयोगाने आधुनिक भारताच्या इतिहासाला जास्त प्राधान्य दिले, कारण का आयोगाने प्राचीन भारतावरती तर एकही क्वेश्चन विचारलेला नाहीच आहे आणि त्याचबरोबर मध्ययुगीन भारतावरती फक्त एकच क्वेश्चन विचारलाय. म्हणजे काय, तर 14 क्वेश्चन जे आहेत ना ते आधुनिक भारताच्या इतिहासावरती आयोगाने विचारलेले आहेत. तर या ट्रेंड अनालिसिसवरून आपल्याला एक समजतं की आयोग जे आहे ते अनप्रेडिक्टेबल राहिलेलं आहे की नेमके ते किती क्वेश्चन्स विचारणार आहे यावर्षी किंवा पुढच्या वर्षी बेसिकली प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरून. आणि त्याचबरोबर त्या आधुनिक भारताच्या इतिहासाला नेमकं किती वेटेज देणार आहे किंवा किती महत्व देणार आहे या बाबतीत सुद्धा आयोग जे आहे ते अनप्रेडिक्टेबल राहिलेलं आहे. पण जर पण आपण अजून जास्त डीप मध्ये जाऊन अनालिसिस केलं तर बेसिकली आपण या गोष्टीची गॅरंटी नक्कीच घेऊ शकतो की सुमारे आपण 7 ते 8 क्वेश्चन जे असतात ऑन अन ऍव्हरेज ते आपण एन्शियंट आणि मिडिवल वरून आयोगाकडून आपण एक्सपेक्ट करू शकतो. क्लॅरिटी आहे? म्हणजे मिनिमम मिनिमम 15 क्वेश्चन्स पैकी 7 ते 8 क्वेश्चन जे आहे एन्शियंट आणि मिडिवलचे मिळून ऑन अन ऍव्हरेज मागच्या 10 वर्षांमध्ये जर आपण अनालिसिस केलं तर आयोग हे एन्शियंट आणि मिडिवल वरती विचारणार आहे किंवा विचारू शकतं. क्लॅरिटी आहे? त्यामुळे एन्शियंट आणि मिडिवल आपण पूर्णपणे सोडून देऊ शकत नाही आणि पूर्णपणे अभ्यासही करू शकत नाही, कारण का कॉस्ट टू बेनिफिट रेशो जो आहे तो फार कमी आहे. यानंतर अजून पुढे जाऊन समजा आपण अनालिसिस केलं तर बेसिकली नेमकं आता आपल्याला हे समजलं पाहिजे की एन्शियंट मध्ये नेमकं आपण काय वाचलं पाहिजे. आपल्याला हे तर समजलं
हे एन्शंट आणि मेडिवल मधून सगळ्यात जास्त आयोगाचा जो कल आहे तो एन्शंट कडे आहे. पण एन्शंट मधल्या नेमक्या कुठल्या टॉपिक कडे आयोगाचं जास्त लक्ष दिलेलं आहे किंवा कुठल्या टॉपिक्सला आयोगाने जास्त महत्व दिलं पाहिजे, या देखील गोष्टीचं आपण अनालिसिस केलं पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर मागच्या 10 वर्षाच्या अनालिसिस वरूनच आपल्याला हे समजतं की मागच्या 10 वर्षामध्ये आयोगाने महाजनपदे या टॉपिकला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे. जवळजवळ आयोगाचे 24% क्वेश्चन्स, 38 क्वेश्चन्स आयोगाने विचारलेत एन्शंट वरती मागच्या 10 वर्षामध्ये. तर त्यातले 24% जे क्वेश्चन्स आहेत त्या आयोगाचे महाजनपदे या टॉपिक वरती आलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात सब टॉपिक मध्ये आयोगाने सगळ्यात जास्त काय विचारले, तर बेसिकली त्या महाजनपदांची नावं काय आहेत, त्यांची राजधानी काय आहे आणि शासक कोण होते किंवा शासन कुठल्या प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. हा कल राहिलेला आहे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा मागच्या 10 वर्षामध्ये या टॉपिक वरती. नेक्स्ट सेकंड मोस्ट फेवरेट जो टॉपिक राहिला तो बेसिकली मौर्य प्रशासन, मौर्य साम्राज्य आणि मौर्य ऍडमिनिस्ट्रेशन. याच्यावरती आयोगाने विचारलं बेसिकली कशा प्रकारचं प्रशासन आहे, ऑल दोज थिंग्स, आणि मॅच द पेअर किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा आपल्याला यातून प्रश्न आलेला पाहायला मिळू शकतो. आणि त्याचबरोबर अशोकाचे शिलालेख. ठीक आहे. आणि थर्ड मोस्ट जो फेवरेट टॉपिक राहिला आयोगाचा तो म्हणजे गुप्त साम्राज्य, त्या तिथल्या शासकांनी स्वतःला बहाल करून घेतलेल्या पदव्या आणि गुप्त संस्कृती. आणि जो लिस्ट फेवरेट राहिला तो म्हणजे बेसिकली वैदिक अर्थव्यवस्था आणि नद्या. नद्यामध्ये काय विचारले, तर वैदिक ग्रंथामध्ये नद्यांना कुठली नावं दिलेली आहेत आणि त्याच नद्यांची आजच्या काळामध्ये कुठली नावं आहेत त्यांच्या जोड्या लावा. तर या प्रकारचे क्वेश्चन्स आयोगाने वारंवार किंवा कंटिन्युअसली किंवा ही थीम जी आहे आयोगाने मागच्या 10 वर्षामध्ये रिपीट केलेली आपल्याला पाहायला भेटते. क्लॅरिटी आहे. आणि जर आपण चर्चा पुढे नेली आणि जर फॉर एक्झाम्पल आपण मध्ययुगीन इतिहासावरती समजा आपण आपली चर्चा घेऊन गेलो, तर मध्ययुगीन इतिहासामध्ये आयोगाचा जो मोस्ट फेवरेट टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनत वरती आयोगाने सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले. जवळजवळ 35% जे क्वेश्चन्स आहेत ते आयोगाने दिल्ली सल्तनत वरती विचारलेले आहेत. यामध्ये दिल्ली सुलतानपदी बसलेले सगळे वंश, गुलाम वंश असेल, खिलजी वंश असेल, तुगलक डायनेस्टी असेल, लोधी डायनेस्टी असेल, या सल्तनतवरती आयोगाने जवळजवळ 35% क्वेश्चन्स जे आहेत ते विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याबरोबर जो सेकंड मोस्ट फेवरेट टॉपिक जो राहिलेला आयोगाचा तो म्हणजे मुघल प्रशासन. आणि त्यातल्या त्यात आयोगाने कशाला प्राधान्य दिलं, तर बेसिकली मुघल प्रशासनामध्ये मनसिबदारी सिस्टीम काय आहे, ठीक आहे, जागीरदारी सिस्टीम काय आहे, तर ऍडमिनिस्ट्रेशन वरती आयोगाने जास्त प्रकाश टाकायचा प्रयत्न केलाय किंवा त्याला जास्त महत्व देण्याचा प्रयत्न केलाय हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर थर्ड मोस्ट फेवरेट जो राहिला तो म्हणजे बेसिकली विजयनगरचे शासक. आणि त्याचबरोबर जे फॉरेन ट्रॅव्हलर्स होते की ज्यांच्या रिसोर्सेस मधून आपल्याला त्या काळामधल्या सोशल लाईफ बद्दल किंवा पॉलिटिकल लाईफ बद्दल आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक आणि रिलिजियस लाईफ बद्दल माहिती मिळते, कारण का त्या ट्रॅव्हल्सने आपले जे अनुभव आहेत ते रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत, ते लिहून ठेवलेले आहेत. आणि दे ऍक्ट ॲज अ सोर्स फॉर हिस्टोरियन्स, म्हणजे इतिहासकारांसाठी ते एका स्त्रोतचं काम करतात इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी. क्लॅरिटी आहे. बेसिकली तर या प्रवासांचे अकाउंट आणि ते प्रवासी नेमके कुठल्या राजाच्या दरम्यान त्यांनी भारताला व्हिजिट दिली किंवा भारताला भेट दिली यावरती देखील आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर आतापर्यंतच्या डिस्कशनमध्ये आपल्याला हे समजलं की आयोगाचा जो कल आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये जास्त कल जो आहे तो प्राचीन भारताकडे राहिलेला आहे आणि थोडासा तुलनात्मक कमी कल जो आहे तो मध्ययुगीन भारताकडे राहिलेला आहे. आणि प्राचीन भारताकडे बेसिकली 4 ते 5 टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल महाजनपद असतील, मौर्य साम्राज्य असेल, गुप्त साम्राज्य असेल आणि वैदिक कालखंड असेल. हे 4 टॉपिक वरती आयोगाने जास्त महत्व दिलेलं आहे. मध्ययुगीन भारताकडे समजा फेवरेट टॉपिक जर आपण निवडले तर बेसिकली दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य आणि फॉरेन ट्रॅव्हलर्स, जे फॉरेन म्हणजे परकीय प्रवासी आहेत ज्यांनी भारताला भेट दिली. साधारणतः जवळपास एन्शंट मधले जवळपास माझ्या मते 4 टॉपिक्स आणि इथले 3 टॉपिक्स, या 7 टॉपिक वरती आयोगाने 60 to 70% क्वेश्चन जे आहेत ना ते एन्शंट आणि मिडिवलचे विचारलेले आहेत.
म्हणजे यावरून आपल्याला काय समजते की बेसिकली एन्शंट आणि मिडेवल मध्ये चांगलं परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला पूर्ण एन्शंट आणि मिडेवल वाचण्याची गरज नाहीये. तुम्ही हे 6 ते 7 टॉपिक जरी वाचले तरी तुम्ही 60 to 70% जे आहे आयोगाच्या दृष्टीने तुम्ही सिलेबस कव्हर करून टाकताय. कारण का मोस्ट प्रॉबेबल टॉपिक्स हेच आहेत किंवा हाय इल्डिंग टॉपिक जे आहेत ना ते 7च टॉपिक आहेत. मग हे 7च टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर जवळजवळ तुम्ही 70% क्वेश्चन्स तुम्ही आन्सर देऊ शकता, जे की माझ्या मते इनफ आहे. फार कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्शंट आणि मिडेवल कव्हर करू शकता आणि 60 to 70% चांगल्या पद्धतीने कव्हर करणं इट इज फार मोर देन इनफ इन माय ओपिनियन. क्लॅरिटी आहे. तर आतापर्यंत आपण हे बघितलं की नेमका आयोगाचा कल कुठल्या बाजूने राहिला आहे, की नेमकं प्राचीनकडे आहे का मध्ययुगीनकडे आहे आणि त्याचबरोबर नेमका कुठल्या टॉपिककडे कल राहिलेला आहे. नेक्स्ट आपण हे बघणार आहोत की नेमक्या आयोगाने कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, की प्रश्न विचारायची पद्धत नेमक्या आयोगाची कुठली राहिलेली आहे. ठीक आहे. तर जर आपण मागच्या 10 वर्षाचं अनालिसिस जर बघितलं तर आयोगाने जवळजवळ जोड्या लावावरती 42% 42% जे क्वेश्चन्स आहेत ना ते जोड्या लावावरती आलेले आहेत. यावरून आपल्याला काय समजतं की जोड्या लावावरती जे क्वेश्चन्स येतात ते कुठल्या थेरॉटिकल बेस किंवा कन्सेप्च्युअल बेसवरती येत नाही. जोड्या लावावरती जे क्वेश्चन्स येतात ते स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्ट्स मधून उचलले जातात. फॉर एक्झाम्पल हे राज्य आहे, हे शासक आहेत, त्यांच्या जोड्या लावा. हे शासक आहेत, हे प्रवासी आहेत, की नेमक्या कुठल्या राज्याच्या शासनामध्ये हे प्रवासी व्हिजिट केले होते. ही नद्यांची नावं आहेत जी की ऋग्वेदामध्ये लिहिलेली आहेत आणि ही नद्यांची आजची नावं आहेत. या दोन्ही नद्यांच्या नावांची तुम्ही जोड्या लावा. ठीक आहे. तर या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आयोगाने फार मोठ्या प्रमाणात विचारलेले आहेत. यावरून आपल्याला हे समजते की एन्शंट आणि मिडेवल हिस्ट्रीचा अभ्यास करताना आपण फॅक्च्युअल ओरिएंटेशननी जास्त अभ्यास केला पाहिजे. रादर दॅन थेरॉटिकल आणि कन्सेप्च्युअल गोष्टीवरती जास्त भर देण्यापेक्षा प्रिलिम्स मध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅक्ट्स विचारले जातात. ठीक आहे. आणि ते फॅक्ट्स सुद्धा कुठल्या पॅटर्नने विचारले जातात तर मॅच द पेअर या पॅटर्न मध्ये विचारले जातात. क्लॅरिटी आहे. आणि जे की स्ट्रेट फॉरवर्ड विधाने असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट दिले त्यातलं कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे किंवा रॉंग आहे त्याच्यामध्ये जवळपास आयोगाने 31 ते 32% क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि जे डिरेक्टली आहेत की हे कोण होता किंवा याचं नाव काय होतं किंवा कुठल्या राज्याचा शासक होता, हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आयोगाने फार कमी विचारले. जवळपास 21% क्वेश्चन आयोगाने हे स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले आहेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आता आम्हाला हे कालानुक्रम किंवा क्रोनॉलॉजी सुद्धा पाठ करायची आवश्यकता आहे का? तर अजिबात आवश्यकता नाहीये. आणि क्रोनॉलॉजी ही पाठ करायची गोष्टच नसते. क्रोनॉलॉजी ही गोष्ट आहे, ती लक्षात राहते. कोणानंतर कोण आला, काय आलं, हे ऑब्व्हियसली समजा आपण हिस्ट्री जर क्रोनॉलॉजिकली आपण वाचली ना तर ती क्रोनॉलॉजिकलीच आपल्या डोक्यामध्ये बसते. हिस्ट्री जर तुम्ही रॅन्डम वाचली का नाही तर रॅन्डम डोक्यात बसते. तर माझं सजेशन असं आहे की जेव्हा पण तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता, वेदर इट इज मॉडर्न इंडिया, एन्शियंट किंवा मिडल इंडिया, क्रोनॉलॉजिकली अभ्यास केलेलं कधीही चांगलं. फ्रॉम स्टार्ट टू एंड त्या सिक्वेन्सने जर आपण अभ्यास केला तो सिक्वेन्स आपल्या डोक्यामध्ये बसतो. एक बर्ड आय व्ह्यूने आपल्याला समजतं की नेमका कुठल्या घटनेनंतर कुठली घटना घडली आणि एखादी घटना घडण्यासाठी नेमकी त्याच्या आधीची कुठली घटना जी होती ती कारणीभूत होती ती घटना घडण्यासाठी. समजते मी काय म्हणतो ते बेसिकली फॉर एक्झाम्पल 1857चा उठाव आहे. तो 57चा उठाव घडण्यासाठी नेमकी अशी काय कारण निर्माण झाली होती. ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्ही सिक्वेन्सने अभ्यास करता, तुम्ही एका पॅटर्नने अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला हे जास्त मेमोराइज करायची आवश्यकता भासणारच नाहीये. क्लॅरिटी आहे. आणि त्याच पॅटर्नने आपण आपले सेशन सुद्धा कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर आफ्टर ऑल दिस अनालिसिस आपल्याला काही गोष्टी समजल्या, ते म्हणजे या गोष्टी समजल्या की बाबा काही फेवरेट टॉपिक्स आहेत, वेदर इट इज एन्शियंट किंवा मिडिवल, एन्शियंट असू द्या किंवा मिडिवल असू द्या, आयोगाचे काही फेवरेट टॉपिक्स आहेत आणि त्या फेवरेट टॉपिक्स मधूनच आयोगाने जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर मग या सिरीजमध्ये सुद्धा आपण त्या फेवरेट टॉपिक्स वरती जास्त मेहनत करणार आहोत. याचा अर्थ असा नाही की या सिरीजमध्ये आपण फक्त ते फेवरेट टॉपिक्सच कव्हर करणार आहोत. नाही, आपण पूर्ण एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री कव्हर करणार आहोत. प्रत्येक टॉपिक वरती ज्या टॉपिक वरती आयोगाने एक जरी प्रश्न विचारला असेल तरी तो सुद्धा टॉपिक आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजनच्या पॅटर्नने आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. या पूर्ण आपल्या प्लेलिस्टमध्ये आपण हे कव्हर करणार आहोत. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. तर अजून आपल्याला काय समजलं की त्याचबरोबर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा एक पॅटर्न आहे. ठीक आहे. आणि तोच पॅटर्न आयोग मागच्या 10 वर्षामध्ये वारंवार रिपीट करते. एक फॉर्मॅट आहे क्वेश्चन विचारण्याचा. तो फॉर्मॅट काय की मॅच द पेअर्स. आयोगाने वारंवार मॅच द पेअर्स या फॉर्मॅट मधून क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न केला किंवा क्वेश्चन विचारलेले आहे.
क्लॅरिटी आहे? तर या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत. तर आता यानंतरचं आपलं टास्क काय, तर बेसिकली कसं इफिशियंटली आपण या पूर्ण फॉर्मॅट्सला, आयोगाच्या फेवरेट टॉपिक्सला आणि कसं लॉजिक वापरून किंवा आपला स्मार्टनेस वापरून वापरून आपण कमीत कमी एफर्ट्समध्ये एन्शंट आणि मिडिवल कव्हर केलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. तर अनालिसिस आपलं पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एन्शियंट इंडियाची जी सुरुवात होती तर बेसिकली स्टोन एज पासून स्टार्ट. क्लॅरिटी आहे? इट स्टार्ट फ्रॉम स्टोन एज, लॅटर ऑन इट शिफ्ट टुवर्ड्स चाल्कोलिथिक एज, त्याच्यानंतर हडपन सिव्हिलायझेशन, त्याच्यानंतर वेदिक कल्चर अँड सो ऑन. हा सिक्वेन्स आहे. क्लॅरिटी आहे? तर स्टोन एजचा अभ्यास करताना आता या ठिकाणी आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की स्टोन एज हा आयोगाचा काही फेवरेट टॉपिक नाही आहे. पण स्टोन एज वरनं क्वेश्चन आलाय का? तर डेफिनेटली आलाय. पण एकच क्वेश्चन आलाय आणि तो सुद्धा स्टोन एजच्या थेरॉटिकल बेसवरती क्वेश्चन नाही आलेला. स्टोन एजच्या पुराव्यांवरती क्वेश्चन आलेला आहे. क्लॅरिटी आहे? म्हणजे नेमकं स्टोन एज मध्ये लाईफ कशा प्रकारची होती, मानव काय खायचा, कशा प्रकारे राहायचा, कुठे राहायचा, त्याचं सोशल लाईफ कशा प्रकारची होती, त्याला पॉलिटिकल लाईफ होती का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आपल्याला भेटतात ना ती अवशेषांमधून भेटतात, काही सोर्सेस मधून भेटतात, ज्याला आपण आर्किओलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो. ठीक आहे? गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? ठीक आहे. तर या एव्हिडन्सवरती क्वेश्चन विचारलेला आहे की नेमकं हे अवशेष मिळण्याचं प्रमुख स्थळ कुठे आहे किंवा कुठल्या प्रमुख जागून आपल्याला हे अवशेष मिळालेले आहेत. या फॉर्मॅटवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणून अश्मयुगाचा अभ्यास करताना रादर दॅन की मानव कुठले कंदमुळे खायचा, कशी शिकार करायचा, काय करायचं, या गोष्टीवरती फोकस करायची गरज नाहीच आहे. कारण का थेरॉटिकल आणि कन्सेप्च्युअल गोष्टीवरती आयोगाने स्टोरेजवरती क्वेश्चनच नाही विचारलेला. आयोगाने क्वेश्चन कशावरती विचारलं तर बेसिकली रिसोर्सेस, सोर्सेस, पुरावे काय आहेत, की अश्मयुगामध्ये मानव या ठिकाणी राहायचा, या गोष्टीचे पुरावे काय आहेत, या पुराव्यांवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि मोस्ट प्रॉबब्ली आयोग हाच ट्रेंड फॉलो करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अश्मयुगाचा अभ्यास करताना आपण महत्वाची स्थळे आणि त्या स्थळावरून आपल्याला नेमकी कुठली पुरावे मिळाले आणि त्या पुराव्यांच्या आधारावरती आपल्याला अश्मयुगाच्या जीवनाबद्दल काय माहिती मिळते, या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण अश्मयुगाचा अभ्यास केला पाहिजे. गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? क्लॅरिटी आहे? तर बेसिकली अश्मयुग म्हणजे काय किंवा त्याला अश्मयुग असं का म्हणतात, तर बेसिकली या काळामध्ये मानव जो आहे तो अश्म म्हणजे दगडाचा जास्त वापर करायचा. ज्या दैनंदिन जीवनामध्ये दगडाचा जास्त वापर करायचा शिकार करण्यासाठी. ठीक आहे. टूल्स म्हणून सुद्धा झाडांची साल सोलण्यासाठी किंवा दगडांचा वापर तो हत्यारे आणि अवजारे म्हणून करायचा. त्यामुळे या कालखंडाला अश्मयुग कालखंड किंवा अश्मयुग असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर बेसिकली आता आपण प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर फार चर्चा केली, पण जर आपण मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं की नेमकं अश्मयुग, ताम्रपाषाण युग, ठीक आहे, आणि ब्रॉन्झ युग म्हणजे कांस्य युग म्हणजे हडप्पन सिव्हिलायझेशन, या तीनही युगाचा कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. तर या तीनही युगामध्ये आपण या गोष्टीवरती मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण कशावरती जास्त फोकस केला पाहिजे की कशा प्रकारे मानव एका भटक्या जीवनापासून एका स्थिर जीवनाकडे ट्रान्झिशन झाला. त्याच्या आर्थिक जीवनामध्ये नेमके कुठले कुठले बदल घडत गेले, त्याच्या सामाजिक जीवनामध्ये नेमके कुठले कुठले चेंजेस घडत गेले आणि त्याच्या राजकीय जीवनामध्ये नेमके कुठले कुठले चेंजेस घडत गेले आणि त्याचबरोबर धार्मिक जीवनामध्ये सुद्धा कुठले बदल झाले आणि या सगळ्या बदलांचा एकंदरीत परिणाम मानवावरती काय झाला, या अनुषंगाने आपण मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या सगळ्या युगांचा अभ्यास केला पाहिजे. जेव्हा आपण मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण आपले लेक्चर्स कंडक्ट करू तेव्हा आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे तो बेसिकली या ट्रान्झिशन वरती असणार आहे, या संक्रमण कालावरती असणार आहे की नेमकं कशा प्रकारे ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि ऍडव्हान्समेंट मानवाची होत गेली फ्रॉम स्टोन एज. पण आता आपलं हे प्रिलिम्सचं सेशन आहे, तर या सेशनमध्ये आपण कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस करणार आहेत की नेमकं या कालखंडाबद्दल कुठले पुरावे कुठल्या स्थळावरती मिळतात आणि त्या पुराव्यामधनं आपल्याला नेमकी कुठली माहिती मिळते. ठीक आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण अभ्यास करणार आहे. समजतंय? म्हणजे टॉपिक सेम आहे, पण प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. ठीक आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की एकच टॉपिक हिस्ट्री मधला प्रिलिम्सचा अभ्यास करताना कसा अभ्यासायचा आणि मेन्सचा अभ्यास करताना कशा प्रकारे अभ्यासायचा. क्लॅरिटी आहे? तर लेट स्टार्ट विथ स्टोन एज. बेसिकली पहिल्यांदा आपण हे बघूया की हिस्ट्री जी आहे ते 3 भागामध्ये विभागली गेली जाते. हे सगळ्यांना माहिती असेल, ते म्हणजे प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री आणि हिस्ट्री. ठीक आहे. प्रागैतिहासिक कालखंड, आद्य ऐतिहासिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड.
तर या 3 भागामध्ये विभागण्याचा नेमका आधार काय किंवा बेसिस काय? ठीक आहे. तर प्रागैतिहासिक कालखंड प्री हिस्ट्री म्हणजे काय, की या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे लेखी पुरावे मिळत नाहीत. म्हणजे त्या काळामध्ये जीवनमान कशा प्रकारचं होतं, त्या काळामध्ये डेव्हलपमेंट कशा प्रकारे होत गेली, त्या काळामध्ये नेमकं बिलीफ सिस्टीम कुठल्या प्रकारची होती, याबद्दलचे कुठलेही लेखी पुरावे आपल्याला अवेलेबल नाहीयेत. मग या काळाबद्दल आपल्याला जी काही माहिती आहे, ती त्या काळामध्ये उरलेल्या अवशेषांची आहे, जे की आपल्याला उत्खननामध्ये सापडतात. फॉर एक्झाम्पल स्टोन एज झालं, की स्टोन एज बद्दल आपल्याला जी काही माहिती आहे, ती उत्खननामधून मिळालेल्या अवशेषांचा अभ्यास करून मिळालेली आहे. की आपण म्हणतो की मानवाने दगडी हत्यारे वापरली. कशामुळे? कारण का ती दगडी हत्यारांचे अवशेष आपल्याला मिळालेले आहेत. मानवाने हाडापासून बनलेली हत्यारे वापरली. तर हे आपल्याला कसं समजलं? तर बेसिकली मानवाने हाडापासून बनलेली हत्यारे वापरली. ती हत्यारे आपल्याला अवशेषामध्ये भेटलेली आहेत. मानव गुहेमध्ये राहायचा, कारण का गुहेमध्ये आपल्याला पेंटिंग केलेली बघायला भेटलेली आहे. क्लॅरिटी आहे. मानव शिकार करून आयुष्य जगायचा. हे आपल्याला कसं समजलं? तर बेसिकली त्या पेंटिंगमध्ये किंवा चित्रामध्ये शिकारीचे दृश्य आपण असलेली बघायला भेटतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून आणि पॉइंट ऑफ म्हणजे अभ्यास करून आपल्याला समजतं की नेमकं कशा प्रकारचं जीवन त्या काळामध्ये मानव जगत होते. क्लॅरिटी आहे. आणि हे आपल्याला समजतं कुठल्याही लिखित पुराव्याशिवाय. म्हणून या कालखंडाला प्रागैतिहासिक कालखंड असं म्हणतात. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट आहे आद्य ऐतिहासिक कालखंड. आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय, की या कालखंडामध्ये काही प्रमाणामध्ये लेखी पुरावे अवेलेबल आहेत. पण ती जी स्क्रिप्ट आहे, ती जी लिपी आहे, ती अजूनही आपल्याला वाचता आलेली नाहीये. क्लॅरिटी आहे. म्हणजे लेखी पुरावा तर आहे, पण तो पुरावा अजूनही आपल्याला वाचता येत नाही किंवा नेमकं त्यांनी काय लिहिलंय, ठीक आहे, हे आपल्याला अजूनही समजत नाही. ते अजूनही डिसफर्ड झालेली नाहीये. क्लॅरिटी आहे. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना असं म्हणतो, की हडप्पन सिव्हिलायझेशनची जी लिपी जी आहे, ती अजूनही इतिहासकारांनी किंवा संशोधनकारांनी ती क्रॅक नाही केलेली आहे. ज्या दिवशी क्रॅक करतील त्या दिवशी ऑटोमॅटिकली हडप्पन सिव्हिलायझेशन सिलेबस वाढेल. सो बेटर आहे, की हे सगळं क्रॅक करायच्या आधीच आपण या परीक्षेमधून पास झालेलं कधीही चांगलं आहे. कारण की ऑलरेडी सिलेबस जास्त आहे आणि अजून जास्त संशोधन चालूच आहे. आणि जेव्हा जेव्हा या गोष्टींचे नवीन नवीन शोध लागतील, आपल्या सिलेबसमध्ये भर पडणारच आहे. क्लॅरिटी आहे. मग नेमकं ही डिसअपॉइंट झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे, हे मी तुमच्यावरती सोडतो. क्लॅरिटी आहे. म्हणूनच या कालखंडाला आद्य ऐतिहासिक कालखंड असं म्हणतात. आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय, की ज्या काळापासून आपल्याला त्या काळाचा अभ्यास करण्यासाठी लेखी पुरावे उपलब्ध झाले, त्या काळाला म्हणतो आपण ऐतिहासिक कालखंड. एक्झाम्पल जर घेतले तर प्रागैतिहासिक कालखंडाचं एक्झाम्पल आहे अश्मयुग, ऑब्व्हियसली ताम्रपाषाण युग. ठीक आहे. आणि आद्य ऐतिहासिक कालखंड म्हणजे प्रोटो हिस्ट्रीचं जे आहे ते म्हणजे आपले हडप्पन सिव्हिलायझेशन. ठीक आहे. आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे वेदिक एज अँड ऑल दोज थिंग्स. क्लॅरिटी आहे. सो आय होप हे वर्गीकरण सगळ्यांना समजलं असेल. तर आपण सुरुवात करणार आहोत तर बेसिकली प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे प्री हिस्ट्री. ठीक आहे. तर जे की मी आता मगाशी बोललो की बेसिकली प्रागैतिहासिक काळ इम्पॉर्टंट काय आहे, का आहे? कारण का कधीही एमपीएससीने थेरी विचारला नाही किंवा कुठला कन्सेप्ट नाही विचारला. एमपीएससीनी नेहमी पुरावे विचारलेत. स्थळ, हत्यारे, ट्रान्झिशन्स आणि महाराष्ट्र स्पेसिफिक फॅक्ट्स. क्लॅरिटी आहे. म्हणजे नेमकं कुठला पुरावा कुठे मिळाला आणि त्या पुराव्यावरून नेमकं आपल्याला काय माहिती मिळते, या गोष्टीकडे आयोगाचा जास्त कल राहिलेला आपल्याला बघायला भेटतो. क्लॅरिटी आहे. मग आपला अभ्यास सुद्धा त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने असला पाहिजे. जर अश्मयुग आणि ताम्रपाषाण युग या पूर्ण ट्रान्झिशन फेजचा जर आपण अभ्यास केला तर अशा प्रकारे ट्रान्झिशन होतं. पुराण अश्मयुगापासून मध्य अश्मयुगापर्यंत आणि मध्य अश्मयुगापासून नवाश्मयुगापर्यंत, नवाश्मयुगापासून ताम्रपाषाण युगापर्यंत. तर बेसिकली या प्रत्येक फेजमध्ये मानवाच्या आयुष्यामध्ये काही बदल घडलेले आहेत. त्याच्या सोशल लाईफमध्येच नाही, त्याच्या पॉलिटिकल, रिलिजियस लाईफमध्ये सुद्धा मानवाच्या आयुष्यामध्ये काही बदल घडलेले आहेत आणि त्या बदलामुळेच अश्मयुगाचं आपण या 3 पार्टमध्ये डिव्हिजन करतो. क्लॅरिटी आहे. समजतंय. तर प्रामुख्याने कुठले कुठले बदल घडले तर बाबा सुरुवातीला एकदम पुराण अश्मयुग म्हणजे कुठून नेमकं पुराण अश्मयुग स्टार्ट होते. तर पहिले तुम्हाला माहिती आहे मानव माकडच होता. म्हणजे माकडापासून मानव तयार झाला असं आपल्या काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. क्लॅरिटी आहे. तर पुराण अश्मयुग तेव्हापासून स्टार्ट होते जेव्हा नेमका मानव झाडावरनं खाली उतरला आणि जमिनीवरती राहायला लागला. क्लॅरिटी आहे. समजतं मी काय म्हणतोय ते. तर ज्या पिरियडपासनं मानवाने झाडावरून खाली उतरला आणि माकडासारखं राहणं सोडून त्याने मानवासारखं राहायला सुरुवात केली, तिथून सुरू होतं आपलं पुराण अश्मयुग. मग ऑब्व्हियसली नेमकाच तो माकडापासून माणूस बनलाय.
तर मग त्या काळामध्ये तो जो काही हत्यारं बनवेल किंवा थोडा जास्त हुशार तो असेल का? ऑब्व्हियसली नाही. त्याची हत्यारं ओबडधोड असतील, जास्त शार्प नसतील. क्लॅरिटी आहे? त्याला जास्त गोष्टींचं नॉलेज नसेल, त्याला जास्त गोष्टींबद्दल माहिती नसेल. क्लॅरिटी आहे? त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुराण अश्मयुगामध्ये बघायला भेटतात. मग स्लोली काय होईल की या सगळ्या गोष्टींचं मानवाला ज्ञान मिळेल. ठीक आहे? त्याला ही गोष्ट समजेल की रादर दॅन असा ओबड-धोबड दगडाने शिकार करण्यापेक्षा जर मी त्याला तीक्ष्ण केलं, तर मला शिकार करायला अजून जास्त सोपं जाते. क्लॅरिटी आहे? आणि त्याचबरोबर त्याला हे सुद्धा समजेल की प्रत्येक प्राण्याला मारण्यापेक्षा काही प्राण्याला मी डोमेस्टिकेट सुद्धा करू शकतो. ते त्यांना मी पाळू सुद्धा शकतो. ते माझ्या कामाला येतील. क्लॅरिटी आहे? ठीक आहे? आणि त्यानंतर मानवाला हळू हे समजलं असेल की बेसिकली भटकत जीवन जगण्यापेक्षा मी एकाच ठिकाणी राहून मला पाहिजे ते अन्न मी पिकवू शकतो. क्लॅरिटी आहे? तर हे स्लोली होणारा ट्रान्झिशन पिरियड आहे किंवा ही स्लोली होणारी ग्रोथ आहे. आणि या ग्रोथच्या बेसिसवरतीच आपण अश्मयुगाला 3 भागात डिवाइड करतो. दॅट इज पुराण अश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नवाश्मयुग. क्लॅरिटी आहे? आणि नेक्स्ट फेजमध्ये मानवाला दगडापेक्षा जास्त बाबा आज पण दगडाचा वापर केलाय, पण मी धातूचा सुद्धा वापर करू शकतो हा शोध लागल्यानंतर ताम्रपाषाण युगाची सुरुवात होते. क्लॅरिटी आहे? समजतंय? ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया नेमकं याचा आपला कालखंड काय आहे. तर अश्मयुगाला आपण बेसिकली 3 भागात डिवाइड करतो. ठीक आहे. ते म्हणजे काय? निम्न पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि उच्च पुराश्मयुग. ठीक आहे. कालखंड तर कधी आयोग विचारणार नाही, पण हा माहिती पाहिजे. क्लॅरिटी आहे? तेव्हा नेमकं सुमारे 20 लाख वर्षापूर्वीपासून ते 10,000 वर्षापर्यंत तो कालखंड आहे तो पूर्णपणे पुराश्मयुगाचा आहे. आणि पुराश्मयुग जे आहे ते 3 भागात डिवाइड होतं. तर 20 लाख पासून ते 1 लाख पर्यंत जो आहे तो लोअरचा आहे किंवा तो निम्नचा आहे. क्लॅरिटी आहे? 1 लाखापासून जे 40,000 जो कालखंड आहे तो मध्य पुराश्मयुगाचा आहे. आणि 40,000 जो 10,000 बीसी पर्यंत जो कालखंड आहे तो उच्च पुराश्मयुगाचा आहे. हे जस्ट एक माइंड मध्ये पिक्चर क्लिअर पाहिजे की सगळ्यात पहिले पुराश्मयुग जे की 20 लाख वर्षांनी सुरू झालं. मी म्हणलं होतं ना की जेव्हा मानव माकडासारखं राहायला सोडून माणसासारखं वागायला सुरुवात केली म्हणजे झाडावरून खाली उतरला. हा ही गोष्ट वेगळी आहे की माणसं आजकाल माकडासारखे वागतेत पण तो आपल्या डिस्कशनचा मुद्दा नाहीये. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतोय ते? तर 20 लाख वर्षापूर्वी मानवाने झाडावरून खाली उतरून जमिनीवरती राहायला सुरुवात केली होती. क्लॅरिटी आहे? आणि स्लोली त्याची डेव्हलपमेंट किंवा ट्रान्झिशन फेजमध्ये ती डेव्हलपमेंट होत गेली. नेक्स्ट इज मध्याश्मयुग. मध्याश्मयुगामध्ये मध्याश्मयुग जे आहे ते संक्रमण काल आहे. संक्रमण काल कशामधला? तर नवाश्मयुग आणि पुराश्मयुगामधला संक्रमण काल म्हणजे मध्याश्मयुग. क्लॅरिटी आहे? तर हा जो कालखंड आहे तो सुमारे 10,000 बीसी ते 6,000 बीसी पर्यंत आहे. क्लॅरिटी आहे? आणि लास्ट स्टेज जी आहे जी अश्मयुगाची ज्यामध्ये कंप्लीट डेव्हलपमेंट झाली ती म्हणजे स्थिर जीवनाला सुरुवात केली मानवाने ते म्हणजे 6,000 बीसी ते 1,000 बीसी. आता या ठिकाणी प्रश्न पडतो, सर 1,000 बीसी? हा 1,000 बीसी. तू तर नाही सर 2800 बीसी पासून तर हडप्पा संस्कृती स्टार्ट झाली. मग त्याच पिरियडमध्ये अश्मयुग कसं काय असेल? तर या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. भारतीय उपखंड जो आहे तो फार मोठा प्रदेश आहे. हिस्ट्रीमध्ये नेहमी एक मिसकन्सेप्शन असतं की जेव्हा आपण म्हणतो की या कालखंडामध्ये ही संस्कृती होती. बेसिकली ही सगळ्या संस्कृती आहेत. हडप्पा संस्कृती सारखीच पुराश्मयुगिक संस्कृती आहे. मध्याश्मयुगिक संस्कृती आहे आणि नवाश्मयुग सुद्धा एक संस्कृती आहे. तर आपण पहिल्यांदा हा प्रश्न विचारला पाहिजे की नेमकं संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे वे ऑफ लिव्हिंग लाईफ, जीवन जगण्याची पद्धत. क्लॅरिटी आहे? ते सोप्या भाषेमध्ये मला डिफाईन करायचं झालं की नेमकं संस्कृती म्हणजे काय? तर वे ऑफ लिव्हिंग लाईफ म्हणजे जीवन जगण्याची शैली. नॉर्मल दैनंदिन जीवन जगताना नेमकं कुठल्या प्रकारे मानव जीवन जगतो, नेमक्या कुठल्या साधनांचा वापर करतो, या सगळ्या गोष्टी त्या संस्कृतीला डिफाईन करतात. क्लॅरिटी आहे? तर प्रश्न हा आहे की सर 6,000 बीसी ते 1,000 बीसी मध्ये तुम्ही नवाश्मयुग म्हणताय, पण याच पिरियडमध्ये तर हडप्पा संस्कृती होऊन गेली, जी की एक नागरी संस्कृती होती. तुम्हाला सांगायचं हेच आहे की नेमकं इतिहासामध्ये एकाच वेळेला बऱ्याचशा घटना घडतात. क्लॅरिटी आहे? भारतीय उपखंड जो आहे ज्याला आपण इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणतो, हा भौगोलिकदृष्ट्या खूप जास्त मोठा आहे. हडप्पा संस्कृती एका पर्टिक्युलर जॉग्राफिकल एरियामध्ये होती, एका भौगोलिक भागामध्ये होती. तिला आपण म्हणतो सिंधू नदीचा प्रदेश किंवा सिंधू संस्कृती. ठीक आहे? जी प्रामुख्याने आपल्याला नॉर्थ वेस्टर्न पार्ट मध्ये बघायला भेटते. क्लॅरिटी आहे? मग बाकीच्या भौगोलिक भागाचं काय? क्लॅरिटी आहे?
तर बाकीच्या भौगोलिक भागामध्ये वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे बऱ्याचशा संस्कृतीचा जो कालखंड आहे तो ओव्हरलॅप होताना आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे कधीही असा कालखंड बघायला भेटला तर जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. कारण का भारत हा खूप मोठा देश आहे. त्याच्यामध्ये एकाच वेळी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृत्या चालू होत्या त्या काळामध्ये. क्लॅरिटी आहे? त्याला अजून जास्त सोप्या शब्दात सांगायला गेलं तर फॉर एक्झाम्पल लेट्स से जग खूप मोठं आहे. बरेचसे देश या जगामध्ये आहेत. पण प्रत्येक देशाने सारखी प्रगती केली आहे का? अजिबात नाही आहे. ठीक आहे? अमेरिका एक वेगळा प्रगत देश आहे, चायना वेगळा आहे, रशिया वेगळा आहे, इस्रायल वेगळा आहे आणि भारत वेगळा आहे. मग फॉर एक्झाम्पल आजपासून 200 वर्षापुढं जर कोणी इतिहास आजच्या काळाचा बघायला गेला, तो काय म्हणेल की नाही भारतामध्ये काही गोष्टी वेगळ्या होत्या, पण त्याचबरोबर अमेरिकेमध्ये वेगळ्या होत्या. गेटिंग माय पॉइंट? कालखंड सेम आहे. ठीक आहे? तर हेच इतिहासामध्ये सुद्धा होत असतं. ठीक आहे? हडप्पा संस्कृती होती त्या कालखंडामध्ये, पण ती एका वेगळ्या जॉग्राफिकल रिजनमध्ये होती आणि या वेगवेगळ्या जॉग्राफिकल रिजनमध्ये चालू आहेत. क्लॅरिटी आहे? त्यामुळे अँशियंटमध्ये कधीही पिरियड जर ओव्हरलॅप होत असेल तर जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. कंटेम्पररीली म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या संस्कृत्या चालू असू शकतात किंवा चालू होत्या. क्लॅरिटी आहे? तर ही कालखंडाबद्दल माहिती झाली. थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊया. मला माहिती आहे की सर हे काही विचारत नाहीत एमपीएससी आयोग, पण आपल्याला माहिती पाहिजे थोडक्यामध्ये नेमकं याच्यामध्ये काय चालू होतं. ठीक आहे? तर बेसिकली जेव्हा आपण पुराश्मयुग जेव्हा आपण बघतो त्यामध्ये मानवाला शेतीचं ज्ञान नाहीये. ठळक वैशिष्ट्य काय आहेत तर बेसिकली ठीक आहे, अग्नीचा शोध लागला जो की अखेरच्या टप्प्यात लागला, म्हणजे जे आपण लोअर, मिडल आणि अप्पर पॅलिओलिथिक म्हणतो. तर अप्पर पॅलिओलिथिक मध्ये मानवाला अग्नीचा शोध लागला. ठीक आहे? आणि या ठिकाणी मानवाचं जीवन जे आहे ते भटकं जीवन आहे. कंदमुळं खाऊन शिकार करून मानव आयुष्य जगतोय. कुठलेही आपल्याला पाळीव प्राण्याचे पुरावे वगैरे भेटत नाहीत. आणि या काळातल्या माणसाला कॉटझाईट मॅन किंवा स्कॉटाईज मॅन म्हणून ओळखलं जातं. का ओळखलं जातं? कारण का ही सगळे दगडी हत्यारे वापरण्यासाठी त्याने क्वार्टझाईज या स्टोनचा किंवा या दगडाचा वापर केला होता, म्हणून त्याला क्वार्टाईज मॅन म्हणून या काळामध्ये ओळखलं जातं. आयोग प्रश्न मे बी विचारू शकतं. क्लॅरिटी आहे? तर अशी काही ठळक वैशिष्ट्ये आपण बघितली पाहिजे की नेमकं या पिरियड मधून कुठला क्वेश्चन आपल्याला आयोग विचारू शकतं. त्याच्यामध्ये ठळक वैशिष्ट्य काय? तर बेसिकली भटकं जीवन आहे. कंदमुळं खाणं, शिकार करून खाणं हे बेसिकली त्यांचं इकॉनॉमिक लाईफ आहे आणि त्याची सोशल लाईफ आहे. क्लॅरिटी आहे? राहायला कुठल्या प्रकारची घरं नाही आहेत, कारण तो एकाच ठिकाणी थांबतच नाहीये. तो कुठे गुहा असेल किंवा काही असेल त्या गुहेत राहतोय टेम्पररीली आणि पुढे जातोय. क्लॅरिटी आहे? तर ही या काळाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. याच काळामध्ये अग्नीचा शोध लागला, पण तो अखेरच्या टप्प्यात लागला. ठीक आहे? त्याला आपण अप्पर पॅलिओलिथिक एज असं म्हणतो. क्लॅरिटी आहे? ठीक आहे? आणि या काळातल्या मानवाला आपण क्वार्टझाईट मॅन किंवा क्वार्टाईज मॅन म्हणून सुद्धा ओळखतो, कारण का या दगडाचा त्यानं वापर केला जास्तीत जास्त आपले दगडी हत्यारे किंवा अवजारे बनविण्यासाठी. क्लॅरिटी आहे? हा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे महत्वाचं आहे की यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकते. ठीक आहे? आपण बघितलं की रादर दॅन थेअरीवरती प्रश्न विचारण्याच्या ऐवजी की पुराव्यांवरती आयोगाने जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे? तर मग आता या काळाबद्दल आपल्याला जी काही माहिती आहे ती पुराव्यावरून मिळते. तर या काळाचे पुरावे नेमके आपल्याला कुठे कुठे मिळालेले आहेत? तर ऑब्व्हियसली येस, भीमबेटका जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. येस, सोन नदी खोरे पंजाब, बेलन नदी खोरे उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान आणि सिंगभूम झारखंड. क्लॅरिटी आहे? तर लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, एक मॅप घ्यायचा. ठीक आहे? तिची प्रिंटआउट घ्यायची. ठीक आहे? आणि अश्मयुगातील तिन्ही पाठ, पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग, ठीक आहे, आणि त्याचबरोबर हडप्पन कल्चर, या सगळ्या कल्चर्सची महत्वाची स्थळे जी आहेत ती पेन्सिलनी मार्क करायची त्या मॅपवरती. आणि मॅप फक्त इंडियाचा नाही घ्यायचा, इंडियन सबकॉन्टिनेंटचा घ्यायचा, आजच्या भाषेमध्ये अखंड भारताचा घ्यायचा. क्लॅरिटी आहे? आणि त्यातल्या त्यात काय करायचं, पुराणाश्मयुगाची स्थळे जेव्हा तुम्ही मार्क करता त्या मॅपवरती तेव्हा सिम्बॉल वेगळं वापरायचं. फॉर एक्झाम्पल पुराणाश्मयुग तुम्ही असं वापरताय, ठीक आहे, मध्याश्मयुग तुम्ही असं वापरताय, ठीक आहे, नवाश्मयुग तुम्ही असं वापरताय, ठीक आहे,
ताम्रपाषाण युग तुम्ही TP समथिंग असं लिहिताय. क्लॅरिटी आहे. हडप्पन सिव्हिलायझेशनला HC समथिंग लिहिताय. अशा वेगवेगळ्या सिम्बॉल्सचा वापर करून त्या एकाच मॅपमध्ये तुम्ही ही सगळी साइट्स जी असतात, जी सगळी स्थळे असतात ती मार्क करायची. ठीक आहे, जेणेकरून काय आणि ती तुमच्या डोळ्याखालून नेहमी जात राहतील, त्याच्यामुळे तुम्ही कधीही विसरणार नाही आणि इफिशियंटली कमी एफर्ट्समध्ये ही सगळी स्थळं तुमच्या लक्षामध्ये राहतील. बाकी झालं संपला ना, अश्मयुग, ताम्रपाषाण युग, हडप्पा संस्कृती संपला ना. त्याच्यामधून काही क्वेश्चन होते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्लॅरिटी आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज इफिशियंटली स्टडिंग द सब्जेक्ट अकॉर्डिंग टू द PYQ. म्हणजे PYQचा वापर करून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि कमी एफर्ट्सने आपण त्या सब्जेक्टचा अभ्यास करणे. क्लॅरिटी आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट साइट्स ऑफ पुराणाश्मयुग. ठीक आहे, म्हणजे पॅलेलिथिक एजच्या या महत्वाच्या साइट्स आहेत. क्वेश्चन जर आयोगाने विचारला तर तो या स्थळांवरतीच विचारणार आहे. तो नेमक्या अश्मयुगामध्ये मानव काय करायचा, कशा प्रकारे राहायचा, कुठली कंदमुळे खायचा, असा प्रश्न आयोग विचारणार नाही. क्लॅरिटी आहे. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. नेक्स्ट इज मेसोलिथिक एज. मध्याश्मयुग ज्याला आपण म्हणतो, आपण ऑलरेडी डिस्कस केला आपण संक्रमण काळ असं म्हणतो. ठीक आहे, हा संक्रमण काळ दोन कालाच्या मधला आहे, एक म्हणजे नवाश्मयुग आणि पुराश्मयुग. क्लॅरिटी आहे. याच्यामध्ये बेसिकली काय झालं की हवामानामध्ये काही चेंजेस झाले, त्यामुळे जीवनशैलीमध्ये आपल्याला महत्वपूर्ण असे बदल झालेले पाहायला भेटतात. जसं की मी ऑलरेडी म्हटलं होतं की झाडावरनं मानव खाली उतरला, जास्त काही नॉलेज नाहीये, कुठलाही दगड उचलला, दगडाचा वापर केला आणि शिकार करण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू समजलं की हे जास्त इफिशियंट नाही आहे. जर त्याच दगडाला मी काही शेप दिला, काही म्हणजे तीक्ष्णता दिली, तर मला शिकार करण्यासाठी अजून जास्त फायदा होतोय, अजून जास्त मी इफिशियंटली शिकार करू शकतोय. ठीक आहे. त्याचबरोबर काही नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला. तंत्रज्ञान म्हणजे काय, तर बेसिकली यावरती मे बी MPSC क्वेश्चन विचारू शकते. ते म्हणजे फ्लुटेड कोअर तंत्र. या ठिकाणी काय केलं, बेसिकली दगड सोललाय त्याने, दगडाला अजून जास्त सोडून त्यानं तीक्ष्ण केले. आणि त्याचबरोबर मायक्रोलिथिक्सचे हॅफ्टिंग. हॅफ्टिंग म्हणजे काय, तर कुठल्या हाडावरती किंवा लाकडाच्या मुखावरती म्हणजे तोंडाला तो दगडाची पाती जोडायची, म्हणजे दगड सोलायचा, त्याची पात तयार करायची भाल्यासारखं, आणि एखाद्या हाडाला, एखाद्या लाकडाला ती पात जोडायची. तर हा क्रिएट झाला तुमचा भाला. ऑब्विसली त्या काळाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू टेक्नॉलॉजीचा आहे. या ठिकाणी म्हणजे काय, त्याला प्राण्याच्या जास्त जवळ जायची गरज नाहीये, लांबून सुद्धा तो शिकार करू शकतो. क्लॅरिटी आहे. तर या तंत्रज्ञानावरती सुद्धा हे एक वैशिष्ट्य या काळामधलं, यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकते. बाकीच्या गोष्टी आपल्याला काही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बघायची गरज नाही. ठीक आहे. अजून एक महत्वाचा बदल या काळात झाला तो म्हणजे काय, तर बेसिकली प्राण्यांना पाळण्यास सुरुवात केली आणि डॉग वॉज द फर्स्ट ॲनिमल की ज्या ठिकाणी मानवाने त्या प्राण्याला पाळलेला आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर गुफांमधील कला विकसित झाली. ठीक आहे. या कलेमध्ये मानवाने शिकारीची आणि सामाजिक जीवनातील दृश्य जे आहेत ती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर ही या काळाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत की जी आपण लक्षात ठेवली पाहिजे. लक्षात ठेवायला फार सोपी आहेत, ते रॉकेट सायन्स नाही आहे. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आपल्याला आयोगाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू फार जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय, तर बेसिकली स्थळे, पुरावे. मी वारंवार सांगतोय, या पूर्ण पिरियड बद्दल आयोगाने फक्त आणि फक्त पुराव्यांवरती क्वेश्चन विचारलाय. थेरी किंवा कन्सेप्च्युअल पार्ट वरती क्वेश्चन विचारलेला नाहीये. तर बेसिकली या ठिकाणी मी हे मेन्शन केलंय की नेमक्या कुठल्या स्थळावरून काय पुरावे मिळाले आणि त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. तर बागोर रिजन जो आहे तो राजस्थानचा, तर हे सर्वात कोठा नदीकाठी वसलेला आहे. त्याच्यामध्ये पाळीव प्राण्यांचे सर्वात प्राचीन पुरावे मिळालेले आहेत. क्लॅरिटी आहे. कुठली साईट आहे ही, तर ही राजस्थान मधली साईट आहे. क्लॅरिटी आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची साईट ती म्हणजे कुठली, आदमगड, जी की मध्य प्रदेशमध्ये आहे. या ठिकाणी सुद्धा पशुपालनाचे जे आहेत ते सर्वात प्राचीन पुरावे मिळालेले आहेत. भीमबेटका. आता या ठिकाणी कन्फ्युज नाही व्हायचं, लक्षात ठेवा, भीमबेटका जे आहे ना, हे या ठिकाणी तीनही काळाचे पुरावे भेटलेत. म्हणजे पुराश्मयुगात सुद्धा पुरावे आहेत, मध्याश्मयुगात सुद्धा आहेत आणि नवाश्मयुगाचे सुद्धा पुरावे आहेत. सो भीमबेटका जर कुठल्या पुस्तकामध्ये तिन्ही ठिकाणी लिहिलेलं असेल तर कन्फ्यूज व्हायचं नाही. भीमबेटका इज द सोर्स ऑफ ऑल द 3 एजेस ऑफ स्टोन एज. म्हणजे अश्मयुगाच्या तीनही युगांचे पुरावे आपल्याला भीमबेटका या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश मधली चोपानी मांडो ही जी स्थळ आहे
तर या ठिकाणी आपल्याला वन्य तांदळाचे पुरावे भेटलेत आणि त्याचबरोबर मातीच्या भांड्याचे सुद्धा पुरावे भेटलेत. म्हणजे एकंदरीत काय लक्षात येते की बाबा या काळामध्ये कुठं ना कुठं मानवाचं जीवन भटकंतीपासून स्थिर जीवनाकडे स्थलांतरित होत आहे. पण ते पूर्णपणे स्थलांतरित झालंय का? नाही. ते ट्रान्झिशन फेज मध्ये आहे. क्लॅरिटी आहे? तर त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला काही स्थिर जीवनाचे पुरावे सुद्धा अल्प प्रमाणामध्ये वेगवेगळ्या साइट्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. महादाळाची साईट आहे ती प्रामुख्याने लक्षात ठेवा. यावरती मे बी क्वेश्चन येऊ शकतो किंवा आयोग विचारू शकते. या ठिकाणी काय भेटलंय तर हाडे आणि शिंगापासून बनवलेली मोठ्या प्रमाणावर हत्यारे आणि साधनं भेटलेत. ही अगेन उत्तर प्रदेशमध्ये साईट आहे. क्लॅरिटी आहे? दमदमा नावाची उत्तर प्रदेशमधली अजून एक साईट आहे ज्या ठिकाणी 41 मानवी कबरी आणि ज्यामध्ये 5 दुहेरी आणि 1 तिहेरी दफन विधीचे पुरावे भेटलेत. म्हणजे एकाच कबरीमध्ये 5 लोकांना दफन केले आणि एकाच कबरीमध्ये 3 लोकांना दुहेरी आणि तिहेरी 2 लोकांना दफन केले आणि एकाच कबरीमध्ये 3 लोकांना दफन केले. हे पुरावे आपल्याला कुठे भेटलेत? दमदमा. तर या विशेष वैशिष्ट्यासाठी मे बी आयोग या स्थळाबद्दल क्वेश्चन विचारू शकते. क्लॅरिटी आहे? सेम गोज विथ सराई नाहर राय, जी प्रतापगड उत्तर प्रदेश मधलं स्थळ आहे, ज्या ठिकाणी एकाच कबरीमध्ये 4 सांगडे, हाडांचे दागिने आणि टोकदार हाडांच्या वस्तू मिळालेल्या आहेत. बघा, जे नॉर्मल आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता फार कमी आहे. पण ज्या ठिकाणी काही वेगळं मिळाले, काही विशेष मिळाले, त्या स्थळाबद्दल क्वेश्चन विचारण्याची शक्यता थोडीशी वाढते बाकींच्या स्थळापेक्षा. क्लॅरिटी आहे? त्यामुळे या स्थळांवर थोडं जास्त लक्ष द्यायचं आणि हे थोडं जास्त फोकसमध्ये आणायचे आपण आपल्या अभ्यासामध्ये, की हे विशेष लक्षात ठेवायचं. क्लॅरिटी आहे? त्याच्यानंतर लंगन, जे की गुजरातमध्ये आहे, ज्यामध्ये वन्य प्राण्यांचे हाडे भेटले, ज्यामध्ये गेंडा, काळवीट इत्यादी हाडे आहेत आणि त्याचबरोबर मातीची भांडे सुद्धा आहेत. तो वन्य प्राण्यांचे हाडे भेटणं किंवा मातीची भांडी भेटणं कुठं कॉमन वाटतं आपल्याला. विशेष काय की बाबा एकाच कबरीमध्ये 2 माणसं असणं, 3 माणसं असणं, ठीक आहे, 4 हाडाचे सांगडे भेटणं, त्याचबरोबर हाडांचे दागिने भेटणं. क्लॅरिटी आहे? ते काही डिफरंट गोष्ट आहे जी की बाकीच्या स्थळावरती इझिली मिळत नाही. त्यामुळे ही स्थळं प्रामुख्याने लक्षात ठेवायची. क्लॅरिटी आहे? सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. नेक्स्ट इज निओलिथिक एज. तर या कालखंडामध्ये मानवाने स्थिर जीवनाला सुरुवात केली. सॉरी, शेतीचा शोध लागला. मानवाने शेती करायला सुरुवात केली. मी आधीच सांगितलं मध्याश्म युगामध्ये ट्रान्झिशन फेज मध्ये मानव होता. ठीक आहे, कुठं ना कुठं सेमी स्थिर म्हणजे अर्धस्थिर आयुष्य त्यानं मध्याश्म युगात जगायला सुरुवात ऑलरेडी केली होती आणि ते जे ट्रान्झिशन फेज आहे तो नवाश्म युगामध्ये पूर्णपणे पूर्णत्वास पोहोचला. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला घरांचे अवशेष पाहायला भेटतात. ठीक आहे, त्याचबरोबर शेतीचे अवशेष पाहायला भेटतात. ठीक आहे, त्याचबरोबर एका गावांचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. ऑब्व्हियसली मॅन इज अ सोशल ॲनिमल. जेव्हा तो एका ठिकाणी राहायला लागेल तेव्हा तो एकटा नाही राहू शकत. हा, तो एकटा भटकंती करू शकतो पण तो एका ठिकाणी तो एकटा राहू शकत नाही. म्हणजे भटकंती सुद्धा तो आपल्या परिवाराला घेऊन करायचा. ठीक आहे, पण तो आपला एकच परिवार घेऊन एका ठिकाणी राहील का? राहू शकतो का तो? ऑब्व्हियसली नाही राहू शकणार, कारण का आपल्याला समाज पाहिजे. मग हा तो पिरियड आहे ज्या ठिकाणी मानवाने समाजामध्ये राहायला सुरुवात केली आणि द मुमेंट मानवाने समाजामध्ये राहायला सुरुवात केली त्या समाजाचे काही नियम बनले, काही परंपरा बनल्या, काही नॉर्म्स बनले आणि त्या सगळ्या नियमांचं पालन करणं हे मानवाला बंधनकारक बनलं. जे की सोपं आयुष्य होतं, कंदमुळे खा, शिकार करा, गोळंबी राहा, टेन्शन घेऊ नका, ते आयुष्य आता अजून जास्त कॉम्प्लेक्स होत चालले आणि ते एवढं जास्त कॉम्प्लेक्स होईल की 2026 मध्ये मानवाला UPSC आणि MPSC या परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. तर बेटर होतं ना की आपण पुराण होत्या. क्लॅरिटी आहे? तर या ठिकाणी कुठं ना कुठं एक समाज रचना निर्माण झाली, मानवाने समाजामध्ये राहायला सुरुवात केली. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली शेती केल्यामुळे काय झालं, जे मानवाचं जे उत्पादन आहे ते सरप्लस मध्ये गेलं आणि ते उत्पादन स्टोअर करण्यासाठी मानवाला भांड्यांची किंवा मातीच्या भांड्यांची गरज भासू लागली. त्याचबरोबर अन्न शिजवण्यासाठी सुद्धा मानवाला मातीच्या भांड्यांची गरज भासू लागली आणि या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मातीची भांडी बनवणं खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालं. आता तुम्ही म्हणता सर शेतीचा शोध लागला, तर नेमकं कुठल्या प्रकारची जी पिके आहेत ती मानवाने घेतली? येस, सातू बार्ली सर्वात पहिले आणि प्रमुख पीक आहे. त्यानंतर गव्हाचे अवशेष भेटतात. तांदळाचे अवशेष सगळ्यात पहिले चीनमध्ये भेटतात आणि त्यानंतर भारतामध्ये येतात. त्याचबरोबर जवस आणि अळशी यासारख्या, त्याला आपण फ्लॅक्स सीड असं म्हणतो,
यासारख्या पिकांची सुद्धा मानवाने यासारखी पिके सुद्धा मानवाने उत्पादित केली. क्लॅरिटी आहे. म्हणजे आयोगाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट काय तर नेमकं कधी कधी आयोग असं विचारतो की बाबा कुठलं प्रमुख पीक आहे नवाश्म युगातलं, तर बेसिकली सातू आणि बार्ली. क्लॅरिटी आहे. आणि हे तर सगळ्यांना माहिती आहे, मी अजून जास्त सांगायची गरज नाहीये की या काळामध्ये जे मानवाचे अवजार असतील किंवा हत्यार असतील ती अजून जास्त पॉलिश केलेली बनली, ती अजून जास्त इफिशियंट बनली. क्लॅरिटी आहे. ते कॉमन सेन्स आहे. नेक्स्ट, येस, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला सुद्धा आहे आणि पुढे सुद्धा विचारू शकतं, ते म्हणजे प्रमुख नवाश्म युगाची स्थळे आणि ती कुठल्या गोष्टीसाठी फेमस. क्लॅरिटी आहे. तर सगळ्यात महत्वाचं, वारंवार एमपीएससीनेच नाही तर युपीएससीने सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेलं स्थळ म्हणजे मेहरगड, जे की नॉर्थ वेस्ट पार्ट मध्ये आहे नवाश्म युगाचं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला मानवाचं सतत असलेलं वास्तव्य पाहायला भेटते. म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला काही मानवाचे नाही तर पूर्ण संस्कृतीचे आपल्याला अवशेष मिळतात. संस्कृती म्हणजे काय हे मी ऑलरेडी डिफाईन केले. क्लॅरिटी आहे, समजते. आणि त्याचबरोबर गव्हाची लागवड केलेले पुरावे सुद्धा मिळतात. तर या ठिकाणची जी गावं आहेत ना ते हडप्पा संस्कृतीमधली दुवा मांडली जातात. म्हणजे इथूनच हडप्पा संस्कृतीचा पाया रचला गेला असं म्हटलं जातं. ठीक आहे. कारण का एकदमच कोणी शहरामध्ये राहायला सुरुवात करू शकत नाही. शहरात जाण्यासाठी त्याला आधी गावातूनच जावं लागतं. क्लॅरिटी आहे. कारण का तेच डेव्हलपमेंटचा पाथ आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पूर्ण संस्कृतीचे अवशेष भेटले. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानाचे सुद्धा कुठल्या शेल्टरमध्ये राहत होते त्याचे सुद्धा आपल्याला अवशेष मिळाले. तर कच्च्या विटांचा वापर केला होता आणि त्या विटांपासून घरं बांधली होती. वाळवलेल्या विटा, भाजलेल्या नाही. तर याच ठिकाणी आपल्याला कबरींमध्ये मालकासोबत पाळीव कुत्रे सुद्धा पाहायला भेटतात. म्हणजेच काय, या ठिकाणी एक बिलीफ सिस्टीम किंवा धार्मिक विश्वासाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. क्लॅरिटी आहे. तुम्ही म्हणताय सर मग पुराश्म युगामध्ये का नाही, मध्याश्म युगामध्ये का नाही, नेमका नवाश्म युगामध्ये कसं काय? तर सिंपल लॉजिक आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पुराश्म युगामध्ये माणसाचे खायचे वांदे होते. क्लॅरिटी आहे. त्याला हे माहित नव्हतं की आज तो अन्न कुठे शोधणार आहे, त्याला शिकार भेटेल का नाही भेटेल, त्याला कंदमुळं भेटतील का नाही भेटतील, आज तो उपाशी झोपेल का जेवून झोपेल हे सुद्धा त्याला माहिती नाहीये. मग असा मानव मला सांगा धर्माचा विचार करेल का? ऑब्व्हियसली करणार नाहीये. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे. धर्म, विश्वास, मी जन्माला का आलो यासारखे प्रश्न माणसाला तेव्हाच पडतात जेव्हा त्याचं पोट भरलेलं असतं, जेव्हा त्याच्या सगळ्या मूलभूत गरजा भागलेल्या असतात. आणि या नवाश्म युगामध्ये मानवाच्या सगळ्या मूलभूत गरजा भागल्या. त्यामुळे त्याला प्रश्न पडला की यस, मी जन्माला का आलो किंवा मेल्यानंतर माझं नेमकं काय होत असेल आणि मेल्यानंतर मी दुसऱ्या जीवनामध्ये जात असेल तर माझा आवडता कुत्रा सुद्धा माझ्यासोबत पुढच्या जन्मामध्ये आला पाहिजे. हा एक कुठल्या प्रकारचा बिलीफ सिस्टीम असू शकतो, हा अंदाज इतिहासकारांचा आहे. कारण का कबरींमध्ये आपल्याला मालकासोबत त्यांचे पाळीव कुत्रे सुद्धा बघायला भेटलेत की मी माझं कुत्रं सोडून जाणार नाही, त्याला घेऊनच जाईल. क्लॅरिटी आहे. तर स्थिर जीवनाचे सर्वात प्राचीन पुरावे आपल्याला मेहरगड मधून भेटतात. त्यामुळे ही साईट पाठच झाली पाहिजे. नवाश्म युगाची सर्वात महत्वाची साईट मेहरगड कुठल्या एका वस्तीचे नाही किंवा कुठल्या एका मानवाचे नाही तर संपूर्ण नवाश्म युगाच्या स्थिर जीवनाचे सर्वात प्राचीन पुरावे कुठे मिळतात तर मेहरगड. भारतीय उपखंडामध्ये कुठल्या पार्टला येते? वायव्यमध्ये, नॉर्थ वेस्टला. ठीक आहे. नेक्स्ट, अलाहाबाद, चोपानी मांडव जी आहे ती मध्याश्मयुगीन साईट सुद्धा आहे. आपण ऑलरेडी बघितली मागच्या स्लाइडला. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय अवशेष भेटतात त्याच्यामध्ये सुरुवातीची नवाश्मयुगीन वस्ती, मातीची भांडी आणि शेतीचे पुरावे. लक्षात ठेवा, नवाश्मयुगाची साईट आहे म्हणजे नेमकं काय भेटलं असेल त्या ठिकाणी? शेतीचे पुरावे भेटले असतील. एक. सेकंड, कुठल्या प्रकारचं पीक घेत असतील ते भेटलं असेल. थर्ड, कबरीमध्ये मानवासोबत काही वस्तू भेटलेल्या असतील, या सगळ्या गोष्टी भेटलेल्या असतील. क्लॅरिटी आहे. ते कॉमन सेन्स आहे. कारण का या ठिकाणी मानवाचं आयुष्य सोशली, रिलिजियसली, पॉलिटिकली एक कॉम्प्लेक्स होत चाललंय. जे आपलं आजचं आयुष्य आहे, आज आपण समाजामध्ये राहतो, आज आपण एक रिलिजियस बिलीफ सिस्टीम पाळतो,
एका धर्मावरती आपण विश्वास ठेवतो, ज्याचा जो असेल तो, तर या सगळ्या गोष्टींना सुरुवात या फेजमध्ये व्हायला लागलेली आहे. तर मग या सगळ्या गोष्टींचे अवशेष सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटणार ना. कॉमन सेन्स, क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, कोरडी हवा, ज्या ठिकाणी आपल्याला काय भेटतात तर भारतातील तांदळाच्या लागवडीचे सर्वात जुने पुरावे आणि त्याचबरोबर गोलाकार झोपड्या आणि हाताने बनवलेली ओबडधोबड मातीची भांडी. तर अलाहाबाद मधली या उत्तर प्रदेश मधली ही साईड इम्पॉर्टंट काय आहे तर तांदळाच्या लागवडीचे आपल्याला जुने पुरावे या ठिकाणी भेटतात. ठीक आहे. मध्य आशिया जो आपण जो बघितला तो कुठला तांदूळ होता, तो वाईल्ड तांदूळ होता, म्हणजे वन्य तांदूळ होता. हा जो तांदूळ आहे तो आपला आजचा तांदूळ आहे, तो हा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. महागरामध्ये काय तर शेतीवरती आधारित अर्थव्यवस्था असलेले नवाश्मयुगीन गाव या उत्खननामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. क्लॅरिटी आहे. आता या ठिकाणी एक हायलाइट आहे. हायलाइट अशी आहे की जे की न्यू संशोधन आहे किंवा नवीन संशोधन आहे, हे आधी माहित नव्हतं. ही रिसेंट डिस्कव्हरी आहे. ती म्हणजे कुठलं, लहुरा देवा, कबीर नगर, अगेन उत्तर प्रदेश. ठीक आहे. तरी इथे या ठिकाणी आपल्याला तांदळाचे किंवा शेतीचे सर्वात प्राचीन पुरावे भेटलेत. आधी कुठलं होतं, तोपणी मांडव, त्याच्या आधी कुठलं होतं, मेहरगड. तर आता रिसेंट डिस्कव्हरी काय म्हणते की बाबा या ठिकाणी जे तांदळाचे पुरावे बघायला भेटलेत आपल्याला ते या दोघांपेक्षा सुद्धा जुने आहेत. क्लॅरिटी आहे. म्हणजे जर प्रश्न आला नवाश्म युगातील सर्वात जुने तांदळाचे अवशेष कुठे बघायला भेटले, ऑप्शन मध्ये लहुरा देवी असेल तर लहुरा देवाला टिक मार्क करायचं. आणि हे जर लहुरा देवा ऑप्शन मध्ये नसेल तर मेहरगड किंवा चोपणी मांडव असेल तर दोघांपैकी एकाला, म्हणजे मेहरगड असेल तर मेहरगडलाच. ठीक आहे. आणि मेहरगड नसेल आणि चोपणी मांडव असेल तर चोपणी मांडवला करायचं. क्लॅरिटी आहे, समजतंय. पण हे जर ऑप्शनला असेल लहुरा देवा जे की रिसेंट डिस्कव्हरी आहे तर त्याला टिक मार्क करायचं आणि तो ऑप्शन लिहून यायचा. हे जर नसेल तर मेहरगडला करायचं. क्लॅरिटी आहे. येस. आता आपण काय करतोय, PYQच्या अनुषंगानेच आपण या पूर्ण अश्मयुगाचा आपण अभ्यास करतोय. नेक्स्ट कुठले बिहारमध्ये चिरांद अतिशय महत्वाची साईट आहे. अगेन नवाश्मयुगीन वस्ती, शेती आणि प्राण्यांचे संगोपन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणचं वैशिष्ट्य काय, वेगळेपण काय, तर हरणाच्या शिंगापासून बनवलेली आपल्याला साधने भेटलेली आहेत. क्लॅरिटी आहे. बिहारमध्ये अजून एक साईट आहे ती म्हणजे सेनुआर. काश्मीरमध्ये 2 साईट आहेत. ठीक आहे, जे की फार जास्त इम्पॉर्टंट आहेत. एक बुरजाहोम आणि गुफक्राळ. ठीक आहे, क्लॅरिटी आहे. या 2 साईट इम्पॉर्टंट का आहेत, कारण का या ठिकाणी गर्त निवास, मानव जो राहायचा तो गर्त निवास मध्ये राहायचा. गर्त निवास म्हणजे काय, जमिनी खाली राहायचा, ज्याला आपण पिट्स असं म्हणतो. क्लॅरिटी आहे, हे लक्षात ठेवा. मी काय म्हणलं, जे कॉमन आहे की जे की प्रत्येक साईटला मिळतं त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी असतात. पण जे काही ठराविक ठिकाणीच पाहायला भेटतं त्यावरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता वाढते. हे रूल नेहमी लक्षात ठेवायचं. क्लॅरिटी आहे. कुठे बघायला भेटते, बुरजाहोम आणि गुफक्राळ जे कुठं आहे, जे काश्मीरमध्ये आहे, ज्या ठिकाणी आपल्याला गर्त निवास म्हणजे जमिनी खालील घरे आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. आणि जे आपल्याला आधी सुद्धा बघायला भेटले होते ते सुद्धा म्हणजे काय, मालकाबरोबर त्याच्या पाळीव कुत्र्याला पुरण्याचे पुरावे. ठीक आहे. आणि ही जी साईट आहे सॉरी गुफक्राळ, हिचं अजून एक जास्त वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे की या ठिकाणी आपल्याला घरामध्येच स्मशानभूमी पाहायला भेटलेली आहे. क्लॅरिटी आहे. जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तांदळाचे सर्वात जुने पुरावे, घरामध्येच स्मशानभूमी. ठीक आहे. त्याचबरोबर गर्तनिवास हे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला गुफक्राळ आहे, त्याच्यानंतर ब्रह्मगिरी आहे, त्याच्यानंतर चोपणी मांडव आहे आणि त्याच्यानंतर बुरजाहोम आहे. तर या अशा प्रकारे आयोग प्रश्न विचारू शकते. लक्षात ठेवलं पाहिजे कुठल्या साईटचं नेमकं काय ठळक आणि प्रमुख असं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय, नॉर्थ ईस्ट दाओजाली हाडिंग. हे इम्पॉर्टंट कसं काय की इथल्या नवाश्मयुगीन साधनांचं चीनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी साम्य बघायला भेटते आपल्याला. क्लॅरिटी आहे. ऑब्व्हियसली जी साईट आहे ती नॉर्थ ईस्ट मधली आहे, तर मग तिथल्या अवशेषामध्ये आणि चीनी अवशेषामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला भेटते. अगेन समथिंग इज डिफरंट. सो दिस साईट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि प्रश्न विचारण्याची शक्यता
अजून जास्त वाढते. नेक्स्ट, दक्षिण भारतामध्ये कुठल्या कुठल्या साईट्स आहेत? ब्रह्मगिरी आहे, मस्की आहे, संगनकल्लू आहे, पिक्कीहल आहे आणि पयमपल्ली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर संगनकल्लू आणि पिक्कीहल. हे इम्पॉर्टंट कसं काय? याच्यामध्ये आपल्याला राखेचे ढिगारे बघायला भेटतात, ज्याला आपण ऍश माउंड असं म्हणतो. तर कुठल्याच दवाश्मयुगीन स्थळामध्ये आपल्याला राखेचे ढिगारे पाहायला मिळालेले आहेत असा जर प्रश्न आला तर ऑब्व्हियसली साऊथ इंडियामधल्या साईट्स आहेत ते म्हणजे मस्की आणि संगनकल्लू आणि पिक्कीहल. क्लॅरिटी आहे? समजते मी काय म्हणतो ते? तर अशा प्रकारे साईट ओरिएंटेड, कारण का आयोगाने नेहमी पुराव्यांवरती क्वेश्चन विचारलाय, थेरीवर नाही, कुठल्या कन्सेप्टवर नाही. त्यामुळे पुराव्यांच्या आधारितच आपण अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. सो आय होप सो फार इज क्लिअर. पुराण अश्मयुगाबद्दल ज्या काही गोष्टी असतील ते पूर्णपणे क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. लगेच आपण नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करू, कारण का पुरा अश्मयुग आणि ताम्रपाषाण युग सोबत कव्हर केलं कधी चांगलं, जास्त वेळ न वाया घालवता, कारण का हे फास्ट ट्रॅक आहे तर मग आपण फास्टली रिव्हिजन केलं पाहिजे सगळ्या गोष्टींचं. तर आपण बघितलं की अश्मयुगामध्ये, अश्मयुग त्याला का म्हणतात? कारण का मानव दगडापासून बनलेली हत्यारे आणि अवजारे वापरायचा. त्याला ताम्रपाषाण युग असं का म्हणतात? तर बेसिकली याच्यामध्ये दगडांबरोबरच आता ताम्रपाषाण युगामध्ये तांब्याचा वापर केला म्हणजे दगडांचा वापर टाकला का? नाही. क्लॅरिटी आहे? समजतंय? जीन्स पॅन्ट घालायला सुरुवात केली, धोतर फेकून दिलं का? नाही. आजही काही लोक काय धोतर घालतात ना, सेम थिंग, की नवीन भेटलं म्हणजे जुनं फेकून द्यायचं नसते. तर त्या ठिकाणी तांब्याबरोबरच दगडांपासून बनलेल्या हत्यारांचा आणि अवजारांचा वापर केला, म्हणून या पूर्ण कालखंडाला ताम्रपाषाण युग असं म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे जी की मला हायलाइट करावीशी वाटते. जर आपण जगाचा इतिहासाचा विचार केला तर कालक्रम कसा आहे? अश्मयुगामध्ये 3 टप्पे, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग आणि त्यानंतर कांस्य युग म्हणजे ब्रॉन्झ एज. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जे कांस्य बनतं किंवा ब्रॉन्झ जे बनतं ते तांब आणि टीन या 2 धातूंचं मिश्रण केल्यानंतर बनतं. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे? म्हणजे तुम्हाला ब्रॉन्झ किंवा कांस्य माहित असण्यासाठी तुम्हाला आधी तांब माहित असलं पाहिजे. क्लॅरिटी आहे? त्यामुळे क्रमाने गेलं तर ब्रॉन्झ एजच्या आधी ताम्रपाषाण युग आलं पाहिजे. करेक्ट आहे. आणि अख्ख्या जगामध्ये हेच होतं एक्सेप्ट भारत. भारतामध्ये ताम्रपाषाण युग जे आहे ते ब्रॉन्झ एजच्या नंतर येतं. आणि ब्रॉन्झ एज मध्ये आपलं कुठलं एज आहे? तर बेसिकली आपलं हडप्पन संस्कृती आहे. रादर दॅन असं म्हणणं जास्त करेक्ट असेल की ब्रॉन्झ एजच्या बरोबरच म्हणजे कांस्य युगाच्या बरोबरच वेगवेगळ्या भौगोलिक भागामध्ये ताम्रपाषाण संस्कृती विकसित झालेली आपल्याला बघायला भेटते. क्लॅरिटी आहे? ताम्रपाषाण संस्कृती ही प्रादेशिक संस्कृती आहे. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हिला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. पण प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? की तांबे आणि दगडापासून बनवलेले हत्यारे आणि अवजारे वापरल्यामुळे त्या पूर्ण संस्कृतीला ताम्रपाषाण कालखंडी किंवा ताम्रपाषाण संस्कृती असं म्हणतात. क्लॅरिटी आहे? समजतंय? ठीक आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ऍज अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री की भारतामध्ये ब्रॉन्झ एज जे आहे ते ताम्रपाषाण संस्कृतीच्या आधी आलेलं आहे. क्लॅरिटी आहे? पण पूर्ण जगाचा इतिहासाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघितलं तर जगामध्ये पहिल्यांदा ताम्रपाषाण युग येते आणि त्यानंतर ब्रॉन्झ एज येते, कारण का कांस्य बनवण्यासाठी तुम्हाला आधी तांब्याची माहिती असणं आवश्यक आहे. कॉमन सेन्स. क्लॅरिटी आहे? पण भारत त्या गोष्टीला अपवाद आहे. भारतामध्ये आधी ब्रॉन्झ एज आलं, त्याच्यानंतर ताम्रपाषाण. ताम्रपाषाण प्रादेशिक संस्कृती आहे, प्रादेशिक असा कृषी समाज आहे. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये या संस्कृतीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. क्लॅरिटी आहे? सो लेट्स मूव्ह अहेड. याच्यामध्ये थोडीशी माहिती आपण गोळा करूया. वेगवेगळ्या बाबत आपण चर्चा करूया. ठीक आहे. तर आर्थिक जीवन जे आहे तर ऑब्व्हियसली आपण म्हणलं बाबा कृषी समाज आहे, तर अर्थव्यवस्थेचा जो प्रमुख भाग असेल तो शेती असेल. ठीक आहे. आणि त्याला जोडधंदा म्हणून जे असेल ते पशुपालन असेल. क्लॅरिटी आहे? आता मला माहिती आहे की आपण प्रिलिम्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करतोय. ठीक आहे. पण मुख्य परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. कशा प्रकारचा? तर बाबा ताम्रपाषाण युगाच्या आर्थिक जीवनामध्ये
आणि आपल्या आजच्या आर्थिक जीवनामध्ये कुठल्या साम्यता पाहायला भेटतात? म्हणजे काय? ताम्रपाषाण आर्थिक जीवन आणि आपलं आजचं आर्थिक जीवन म्हणजे करंट मॉडर्न आधुनिक आर्थिक जीवन याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे? किंवा असे कुठले घटक आहेत की जे ताम्रपाषाण युगामध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आहेत? त्या ठिकाणी तुमचा पहिला पॉइंट येते शेती. ही ताम्रपाषाण युगातली शेती सुद्धा जी आहे, अर्थव्यवस्था जी आहे ती शेतीवरती आधारित होती. आजची सुद्धा आपली अर्थव्यवस्था आहे ती शेतीवरती आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून आपण पशुपालन करतो. सो दिस सेम प्रोसिजर वॉज फॉलोड बाय कॅल्क्युलेटिव्ह पिरियड पीपल. समजतंय? म्हणजे मेन्सचा अभ्यास करताना असा विचार करायचा आणि प्रिलिम्सचा अभ्यास करताना सरळ सरळ पाठ करायचं. क्लॅरिटी आहे? त्याच्यामुळे सांगतोय. प्रिलिम्सचा अभ्यास करण्याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो आणि मेन्सचा वेगळा असतो. आता हे जे सगळे सेशन्स आपण घेतोय, जे विद्यार्थी 2026चा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल आहेत. पण जे विद्यार्थी 2027 साठी तयारी करतायत त्यांनी प्रिलिम्सवर आत्ताच फोकस नाही करायला पाहिजे. त्यांनी मेन्स ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे? आणि मेन्स ओरिएंटेड तुम्हाला कुठल्याही शंका असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील 27च्या अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांना त्यांनी डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्यांचे वेगळे सेशन्स, त्यांची वेगळी मेंटरशिप बॅच आपण स्टार्ट करूया. क्लॅरिटी आहे? समजते? ठीक आहे? पहिला पैलू काय तर बाबा बेसिकली अर्थव्यवस्था जी आहे ती शेती आणि पशुपालनावरती आधारित आहे आणि हा मुख्य व्यवसाय आहे. ठीक आहे? कुठल्या प्रकारची पिके घेतली जातात तर गहू, तांदूळ, हरभरा, बाजरी आणि ज्वारी ही काही एक्झाम्पल्स आहेत. पाळीव पाळीव प्राण्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्राणी पाहायला भेटतात तर गाय, बैल, शेळी, मेंढी. शेतीला पूरक असे उपक्रम कुठले तर शिकार आणि मासेमारी. तर आर्थिक जीवन व्हेरी सिंपल आहे जे की आपल्या आजच्या काळासुद्धा आपण त्याला अनालिसिस किंवा मॅच करू शकतो. बऱ्याचशा सिमिलॅरिटी आहेत. नेक्स्ट काय की धार्मिक बिलीफ कुठले आहे की नेमका कुठला धर्म ते फॉलो करतात. तर आपल्याला मात्र देवतेची पूजा करत असलेले आपल्याला एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे मिळालेले आहेत. ठीक आहे? त्याचबरोबर मृतांना त्यांच्या वैयक्तिक वस्तूंसह पुरण्याची पद्धत म्हणजे काय तर पुनर्जन्मावरती विश्वास. ठीक आहे? पुनर्जन्मावरती विश्वास हे आपल्याला पाहायला भेटते कारण याच्यावरून आपण ते अनालिसिस करून काढू शकतो. त्याचबरोबर टेराकोटाच्या भाजलेल्या मातीच्या मूर्ती आहेत त्या मूर्ती म्हणजे मूर्तीपूजा असलेली आपल्याला पाहायला भेटते ताम्रपाषाण युगामध्ये. आता मी समजा जर असा प्रश्न विचारला की हडप्पन कालखंडामध्ये मूर्तीपूजेला मान्यता होती, चूक का बरोबर? बरोबर. कारण का हडप्पामध्ये सुद्धा आणि ताम्रपाषाण युगामध्ये सुद्धा आपल्याला मात्र देवतेच्या मूर्ती भेटल्यात. ठीक आहे? बऱ्याच काय टेराकोटा मातीपासून बनलेल्या मूर्त्या भेटल्यात. तर म्हणजे काय मूर्ती पूजा जी आहे ती भारताला नवीन नाहीये. ती फार आधीच्या काळापासून चालत आलेली आहे. क्लॅरिटी आहे? ते असं आणलं असतं इतिहासकार या पुराव्यापासून असा अंदाज लावत असतात. क्लॅरिटी आहे? एमपीएस साठी लय महत्वाचं आहे ते म्हणजे काय तर कुंभार काम परंपरा. तर जोरवे ही नवीन नाव आहे. हे संस्कृतीचं नाव आहे जी अगेन ताम्रपाषाण संस्कृती आहे. ठीक आहे? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाहायला भेटते. ठीक आहे? तिथं लाल रंगावर काळी नक्षी असलेली भांडी बघायला भेटतात. ठीक आहे? थाळी म्हणजे प्लेट आपल्याला बघायला भेटत नाही. सामान्य भांडी बघायला भेटतात वाट्या, घंगाळी, डिशेस म्हणजे बेसिन्स. ठीक आहे? आणि याच भांड्यांचा प्रभाव आपल्याला हडप्पातील भांड्यांचा प्रभाव आपल्याला ताम्रपाषाण युगामध्ये बघायला भेटतो. मी ऑलरेडी बोललोय की भारतामध्ये पहिले हडप्पा आली मग ताम्रपाषाण आली. पण अख्ख्या जगामध्ये पहिले ताम्रपाषाण आली आणि मग हडप्पा आली. क्लॅरिटी आहे? त्यामुळे हडप्पामध्ये असलेल्या मातीच्या भांड्यांचा प्रभाव आपल्याला ताम्रपाषाण युगातील भांड्यावरती पाहायला मिळतो. क्लॅरिटी आहे? जर सामाजिक संरचना किंवा सोशल अरेंजमेंट जर बघितले आपल्याला स्तरित समाज म्हणजे काय सोशल डिव्हिजन म्हणजे सामाजिक विभाजन आपल्याला असलेलं पाहायला भेटते. मी आधीच म्हटलं मगाशी बोलता बोलता मी म्हटलं होतं की आधीचं जीवन जे आहे ते फार सिंपल होतं. शिकार करा, कंदमुळं खा, मस्त राहा, निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. पण जसं जसं नवाश्मयुगापासून मानव समाजामध्ये राहायला सुरुवात केली तसं मानवाचे सामाजिक स्तर बनत गेले. आता या स्तरांची रचना कुठल्या बेसिसवरती होती वेगवेगळे बेसिस असतात. ते म्हणजे एक म्हणजे श्रीमंत कोण किती श्रीमंत आहे, कोण कुठल्या ऑक्युपेशन मध्ये आहे, या सगळ्या गोष्टीच्या बेसिसवरती सामाजिक स्तर तयार होत असतात. तर हा स्तरित समाज आपल्याला ताम्रपाषाण युगामध्ये पाहायला
भेटतो. तर या ठिकाणी काय केलेलं, पहिले फक्त गावं होती. ताम्रपाषाण युगामध्ये काय केलं, गावाभोवती तटबंदी उभारलेली आहे आणि धान्याची कोठारे सुद्धा पाहायला भेटतात. जर तुम्ही शेती करताय म्हणजे काय, तुम्ही अतिरिक्त उत्पादन करताय आणि ते अतिरिक्त उत्पादन स्टोअर करण्यासाठी तुम्हाला कोठारांची आवश्यकता भासणार आहे. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर उच्चभ्रू लोकांसाठी मोठी घरे बघायला भेटतात आणि कामगारांसाठी लहान घरे बघायला भेटतात. म्हणजे काय, सामाजिक विभाजनाचे पुरावे आपल्याला ताम्रपाषाण युगामध्ये बघायला भेटतात. ठीक आहे. अगेन एमपीएससी ने जे काही क्वेश्चन विचारलेत ते पुराव्यांवरती विचारलेत, ना की थेरॉटिकल आणि कन्सेप्च्युअल गोष्टीवरती विचारलेले आहेत. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ही इम्पॉर्टंट स्थळे आणि कल्चर कुठले कुठले आहेत ताम्रपाषाणमधले. ठीक आहे. आता जनरली लक्षात घ्या, जे तांब्याचे रिसोर्सेस आहेत ते उत्तर भारतापुढे मर्यादित आहे. क्लॅरिटी आहे, समजते मी काय म्हणतोय ते. त्याच्यामुळे फार कमी जे साइट्स आहेत ना ते आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. त्याच्यामुळे एक लॉजिक असा आहे की जर ताम्रपाषाण युगाची साईट असेल तर ती प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये असेल आणि फार फार तर ती वेस्टर्न इंडियामध्ये येईल, कारण का वेस्टर्न इंडिया कनेक्टेड आहे उत्तर भारताला. समजतं मी काय म्हणतो, म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा मध्य प्रदेश असेल, हे कनेक्टेड आहे उत्तर भारताला. म्हणजे जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आपण बघितलं, म्हणजे हिस्ट्रीला जॉग्राफी सोबत लिंक कुठं करायचं इथे समजून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण म्हणतो की बाबा वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियामध्ये वेगवेगळ्या संस्कृती पाहायला भेटतात. मग हा प्रश्न उपस्थित राहतो, नेमका त्याच जॉग्राफिकल एरियामध्ये तीच संस्कृती का आहे? क्लॅरिटी आहे. कारण का कुठलीही संस्कृती डेव्हलप होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, रिसोर्सेस पाहिजे. म्हणजे नदी पाहिजे, पाणी पाहिजे, ठीक आहे, सुपीक जमीन पाहिजे, ठीक आहे, कुठल्या धातूचा वापर होत असेल धातूचे रिसोर्सेस पाहिजे. ठीक आहे. आणि हे धातूचे रिसोर्सेस आणि हे सगळे रिसोर्सेस आसपास असतील तर त्याच एरियामध्ये ते कल्चर डेव्हलप होईल ना. नाही तर असं थोडी होईल की बाबा तांबा राजस्थानमध्ये आणि संस्कृती तमिळनाडूमध्ये व्हायला लागली. कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, पॉसिबलच नाही ना ते. ठीक आहे. त्यांची संस्कृतीच डिपेंडेंट आहे तांब्यावरती. मग ज्या ठिकाणी भौगोलिक दृष्ट्या हा भूगोल म्हणजे या ठिकाणी इतिहास आणि भूगोलला आपल्याला अटॅच करायचे किंवा लिंक करायचे, तर त्याच ठिकाणी त्या साइट्स असतील. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. क्लॅरिटी आहे. तर बेसिकली पहिली काय, आहार कल्चर, आहार संस्कृती कुठे बघायला भेटते, बनास नदीचं खोरं आहे आणि राजस्थान. मी काय म्हटलं, नदी आणि रिसोर्सेस. ठीक आहे. तर इथं आपल्याला धातू शास्त्राचे पुरावे बघायला भेटतात. म्हणजे काय, तांबे वितळवणे, त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचे आपल्याला पुरावे भेटतात. त्याचबरोबर तांदळाची लागवड सुद्धा पुरावे भेटतात. ठीक आहे. आणि इथली जी पॉटरी आहे किंवा जी भांडी आहेत ती काळी आणि लाल रंगाची आहेत. क्लॅरिटी आहे. हे चार्ट, ही पीडीएफ, ह्या सगळ्या गोष्टी नोट्स मध्ये मेन्शन आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. या सगळ्या नोट्स तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असतील. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. पुढचं काय, गिलुंड कुठं आहे, राजस्थान. या ठिकाणी दगडी पात्यांचा उद्योग आढळलेला आहे. मी काय म्हटलं, तांब भेटलं म्हणून दगड फेकून दिला का, नाही. दगडांचा सुद्धा वापर कंटिन्यू आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, ताम्रपाषाण युग. नुसतं ताम्र युग नाही. क्लॅरिटी आहे, समजते. नेक्स्ट इम्पॉर्टंट काय, तर माळवा प्रदेश, नर्मदा नदीचा प्रदेश, एरिया राज्य कुठलं, सध्याचं मध्य प्रदेश. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात समृद्ध अशी ताम्रपाषाण युगी भांडी बघायला भेटतात. ठीक आहे. त्याचबरोबर सूत कताईची चकती सुद्धा भेटते. म्हणजे काय, स्पिंडल वर्ल्स, सूत कातण्याचे पुरावे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत. कुठल्या साईडमध्ये, माळवा कल्चरमध्ये. हे सगळे वेगवेगळे कल्चर आहेत. कारण मी काय म्हटलं, ताम्रपाषाण संस्कृती एक प्रादेशिक संस्कृती आहे. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, कायथा संस्कृती कुठं, चंबळ नदी, मध्य प्रदेश. या ठिकाणचं वैशिष्ट्य काय, तर घरांना चिखलाने सारवलेले जाते. ठीक आहे. त्याचबरोबर मातीच्या भांड्यामध्ये हडप्पा पूर्व घटक बघायला भेटतात. म्हणजे हे असं म्हणता येईल की ही जी कायथा संस्कृती आहे कुठं ना कुठं हडप्पाच्या आधी सुरुवात झालेली आहे. मी काय म्हटलं, अख्ख्या जगामध्ये ताम्रपाषाण आधी सुरुवात झाली, भारतामध्ये हडप्पा आधी स्टार्ट झाले. आणि काही संस्कृती अशा होत्या ज्या हडप्पाच्या बरोबरीने म्हणजे कंटेम्पररी होत्या. म्हणजे नॉर्थ वेस्ट मध्ये हडप्पा चालू आहे, काही ठिकाणी
ताम्रपाषाण सुद्धा चालू आहे. क्लॅरिटी आहे, समजते. आणि त्याचबरोबर तांबूस रंगाचा लेप लावलेली पॉटरी बघायला भेटते. ठीक आहे, पॉटरी इम्पॉर्टंट पार्ट आहे एन्शियंट हिस्ट्री मधला. मॅच द पेअर मध्ये विचारू शकतात की लाल रंगाची भांडी कुठं होती, तांबूस रंगाची भांडी कुठं होती. त्याच्यामुळे हा चार्ट ऍज इट इज लक्षात ठेवणं आपल्यासाठी फार जास्त इम्पॉर्टन्स आहे. महाराष्ट्र व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एमपीएससी. दायमाबाद खूप जास्त महत्वाची साईट आहे. गोदावरी खोऱ्यातील सर्वात मोठे जोरवे संस्कृतीचे स्थळ आहे. महाराष्ट्रात नाव काय येईल, जोरवे संस्कृती. क्लॅरिटी आहे. या ठिकाणी आपल्याला काय भेटले, तांब्याचा गेंडा, हत्ती, रथ आणि म्हैस या वस्तू आपल्याला बघायला भेटल्या आहेत. क्लॅरिटी आहे. महाराष्ट्र असल्यामुळे एमपीएससीचा कल जास्त असण्याची शक्यता आहे किंवा जास्त असतोच. पुढच्या महाराष्ट्रामधल्या इम्पॉर्टंट स्थळ कुठले कुठले आहेत तर बेसिकली इनामगाव, सोनगाव आणि नाशिक. या ठिकाणचं वैशिष्ट्य काय, चुली असलेली मोठी मातीची घरे भेटलीत, त्याचबरोबर गोलाकार गर्त निवास बघायला भेटलेत आणि त्याचबरोबर मृतांच्या घराच्या फरशीखाली उत्तर दक्षिण दिशेमध्ये पुरण्याची पद्धत. क्लॅरिटी आहे, म्हणजे उत्तर दिशेला डोकं पाय करून मृतांना पुरण्याची पद्धत आपल्याला कुठे बघायला भेटते तर बेसिकली इनामगाव, सोनगाव आणि नाशिक या स्थळावरती आपल्याला बघायला भेटते. ठीक आहे, आणि कुठं पुरले, घरांच्या खालीच पुरले. म्हणजे काय, या ठिकाणी सुद्धा बरियल प्रॅक्टिसेस जे असतात किंवा दफन विधी जे असतात ते बिलीफ सिस्टीमची म्हणजे धार्मिक माहिती देण्यासाठी फार महत्वाची असतात. की नेमकं कुठल्या प्रकारचा विश्वास लोकांच्या मनामध्ये होता. या ठिकाणी समजते बाबा एक विशिष्ट विश्वास लोकांच्या मनामध्ये होता उत्तर दक्षिण दिशेने पुरण्याचा. ठीक आहे, नवदाटोली मध्य प्रदेशमध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारची पिके बघायला भेटतात. गोलाकार आणि आयताकृती घरे म्हणजे रेक्टँग्युलर घरे. या ठिकाणचं उत्खनन जे आहे ते धी साकलिया यांनी केलेलं आहे. ठीक आहे, मे बी आयोग प्रश्न विचारू शकते किंवा युपीएससी मध्ये या गोष्टीचा रेफरन्स आलेला आहे म्हणून मी नोट्स मध्ये टाकलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेवासा जोरवे जे एमएच म्हणजे महाराष्ट्र आणि एमपी मधली साईट आहे. ठीक आहे, काय वैशिष्ट्य आहे तर बिगर हडप्पा संस्कृतीसाठी प्रसिद्ध. मी आधी काय म्हटलं होतं की हडप्पा नंतर ताम्रपाषाण आल्यामुळे ताम्रपाषाण संस्कृतीवरती हडप्पाचा इम्पॅक्ट किंवा प्रभाव पाहायला भेटतो. पण जोरवे संस्कृती अशी आहे, ठीक आहे, नेवासामधली ज्या ठिकाणी आपल्याला हडप्पा संस्कृतीचे कुठलाही प्रभाव किंवा कुठलाही इम्पॅक्ट आपल्याला पाहायला भेटत नाही किंवा त्याचं प्रमाण फार कमी आहे. इथली भांडी कशा प्रकारची आहेत तर लाल रंगावर काळी नक्षी असलेली भांडी आहे. क्लॅरिटी आहे, म्हणजे लाल रंगावरती काळ्या रंगाने नक्षीकाम केलेली भांडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, तर मग आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी वाचल्या, ज्या काही गोष्टी समजून घेतल्या, त्या गोष्टींचा वापर करून आपण आयोगाने विचारलेले प्रश्न सॉल्व्ह करू शकतो का, तर बघूया. लेट्स टेस्ट इट आउट. 2016 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय म्हणतोय की डॅडॅश रिकाम्या जागा, मात्र अश्मयुगानंतर लगेच लोहयुगाची सुरुवात झाली आणि मध्यम काळातील ताम्रयुगाच्या खुणाही सापडत नाहीत. क्लॅरिटी आहे. तर आता हा डिरेक्टली फॅक्ट बेस्ड क्वेश्चन नाही आहे. या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी तुम्हाला अश्मयुगाबद्दल माहिती पाहिजे, तुम्हाला ताम्रपाषाण युगाच्या स्थळाबद्दल माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर लोहयुग म्हणजे हडप्पाच्याही पुढे जाऊन वैदिक कालखंडाच्या युगाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. क्लॅरिटी आहे, म्हणजे 3 ते 4 युगाबद्दल माहिती पाहिजे आणि त्याच्यावरतून हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. क्लॅरिटी आहे, म्हणजे हा कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे आणि क्वचित एखादा असा क्वेश्चन या आयोगाने विचारलेला आहे जो की 2016 मध्ये विचारला आहे. मी तर म्हणतो असा एकमेव क्वेश्चन आहे. म्हणजे आपण लॉजिक जर वापरलं, भले आपल्याला लोहयुगाबद्दल काही माहिती नाहीये, आपल्याला हडप्पाबद्दल सुद्धा काही माहिती नाहीये, फक्त आपल्याला ताम्रपाषाण युगाबद्दल माहिती आहे आणि अश्मयुगाबद्दल माहिती आहे. तर आपल्याला हे तर माहित आहे की अश्मयुगामध्ये आपण साऊथ मध्ये काही साइट्स बघितल्या होत्या तमिळनाडूमध्ये. क्लॅरिटी आहे, चार्टमध्ये आपण बघितलं होतं की साऊथमध्ये आपल्याला काही साइट्स ब्रह्मगिरी वगैरे आपल्याला साइट्स बघायला भेटल्या होत्या. ठीक आहे, त्याचबरोबर आपण ही पण गोष्ट नोटीस केली होती की ताम्रपाषाण युगाच्या ज्या काही साइट्स आहेत ना त्या नॉर्थ इंडियालाच लिमिटेड आहेत. मी मगाशी बोलताना डिस्कस केलं होतं, कारण का जे ताम्रपाषाणचे जे तांब्याचे जे सोर्सेस असतात जॉग्राफिकली इंडियामध्ये जास्त नॉर्थ इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट आहेत. साऊथमध्ये आपल्याला तांब्याचा रिसोर्सेस फार कमी भेटतात किंवा भेटतच नाहीत. क्लॅरिटी आहे, तर मग ज्या ठिकाणी तांब्याचा सोर्स असेल किंवा तांब्याच्या खाणी असतील त्याच्याच आसपास
ताम्रपाषाण युगाचे स्थळ असतील ना. मग क्वेश्चन काय म्हणतोय की कुठल्या एरियामध्ये लोहयुगाची म्हणजे लोहयुग बघायला भेटते पण ताम्रयुग बघायला भेटत नाही. ठीक आहे. मग आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत, एक म्हणजे अश्मयुग माहिती आहे की साऊथ इंडियामध्ये होतं आणि हे बी माहिती आहे की ताम्रपाषाण युग आहे जे साऊथ इंडियामध्ये नव्हतं. क्लॅरिटी आहे, कारण आपण पूर्ण साईट्स बघितल्या, साईटमध्ये एकही साऊथ इंडियन दक्षिण भारतामध्ये आपल्याला साईट बघायला भेटत नाही. उत्तर काय येईल? दक्षिण भारत. सिंपल इज. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय, एवढाच अभ्यास केल्यानंतर आपण PYQ सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर बेसिकली 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत का? येस, आत्ताच बघितलं ना, जस्ट आपण लिस्टमध्ये बघितलंय. नेक्स्ट काय, राजस्थानमध्ये आहार, गिलुंड, मध्य प्रदेशमध्ये माळवा, कायथा, एरन. ऑब्व्हियसली आपण माळवा बघितला, नर्मदा नदी. कायथा बघितलाय, चंबल. ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा ताम्रपाषाण युगाचे संस्कृती अवशेष मिळालेले आहेत. येस, मिळालेले आहेत. म्हणजे काय, दोन्हीही विधाने बरोबर. येस. सो दिस इज हाऊ, या प्रकारे तुम्हाला PYQचं अनालिसिस करायचं आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचा आयोग क्वेश्चन विचारते त्या अनुषंगाने आपल्याला हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. आणि याच PYQच्या धर्तीवरती आपण नोट्स प्रिपेअर केलेले आहेत. मी लगेच तुम्हाला नोट्स दाखवतो. येस, तर याच PYQच्या अनालिसिस वरती आपण एन्शियंट आणि मिडिवलचे नोट्स प्रिपेअर करतोय. ठीक आहे, आणि या नोट्स आपल्या बनलेल्या आहेत, या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मोफतमध्ये अवेलेबल असतील. ठीक आहे, तर कुठलीही जास्त पुस्तकं वाचायची गरज नाही आहे. याच्यामध्ये मी जागोजाग आयोगाने विचारलेला क्वेश्चन सुद्धा टाकलेला आहे. ठीक आहे, तर दोन्हीपैकी एक गोष्ट करा. एक ही सिरीज तुम्ही बघू शकता. या सिरीजमध्ये मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक टॉपिक कव्हर करणार आहे. आज आपला अश्मयुग आणि ताम्रपाषाण युग झाला. नेक्स्ट असा आपला हडप्पा संस्कृती, त्याच्यानंतर वैदिक कालखंड, त्याच्यानंतर महाजनपद, मौर्य साम्राज्य. सिक्वेन्सने आपण फास्ट मध्ये आपण सगळे टॉपिक कव्हर करू, कारण का आपल्याला जास्त डिटेलमध्ये आपण कुठल्या टॉपिक जात नाहीये. आपण फक्त आणि फक्त प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिस्कस करतोय. आणि जर कुठल्या ठिकाणी मुद्दा आलाच किंवा एखादा पॉईंट आला की ज्या ठिकाणी आपल्याला मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार डिस्कस केलं पाहिजे, मी एखादा पॉईंट सांगून ते पुढे जातोय. मी जास्त तिथे वेळ घालवत नाहीये. क्लॅरिटी आहे, कारण का ही जी सिरीज असणार आहे ती कम्प्लिटली प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ही नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलवरती जा. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणी ही PDF अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्ही ही सिरीज पाहण्यासाठी आणि कुठलंही लेक्चर मिस न करण्यासाठी तुम्ही मंथन IASला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आय होप बऱ्याच लोकांना या लेक्चरमधून बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या असतील आणि बऱ्याच लोकांना फायदा पण झाला असेल. ठीक आहे, सो लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.